चला सांगा मला एकदा, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? येस बेटा, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? आणि फास्ट सांगा रे. आणि तुम्ही ऑन टाइम जॉईन करत चला लवकर. हां आहे ना? ठीक आहे मग. बघा, आजचं जे लेक्चर असणार आहे हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सिरीज आपण या ठिकाणी बघतोय. खूप महत्त्वाचं हे लेक्चर असणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी हा जो व्हिडिओ आहे एकदा शेअर करा. तुमचे जे काही फ्रेंड असेल किंवा काही जे काही ग्रुप असेल त्याच्यावरती फास्टमध्ये शेअर करा. मी थांबतोय, फास्टमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. खूप महत्त्वाचा आहे. त्या ठिकाणी आपण नंबर ऑफ एक्झाम त्या ठिकाणी कव्हर करतोय. तुम्हाला समोर दिसतंय बघा. ओके, खूप महत्त्वाचं या ठिकाणी क्वेश्चन सिरीज असणार आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे या ठिकाणी सगळे. त्याच्यामुळे या ठिकाणी खूप महत्त्वाचं लेक्चर आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी शेअर करा फास्ट. मी थांबतोय तोपर्यंत शेअर करा. तुम्हाला दिसतंय बघा समोर त्या ठिकाणी की आपण नंबर ऑफ एक्झाम मधून या ठिकाणी क्वेश्चन घेतलेले. फास्ट शेअर करा आणि सगळ्यांनी मनापासून करा बरं का. करा, मी थांबतोय. ठीक आहे, केला असेल सगळ्यांनी. ओके, स्टार्ट करतो. हॅलो एव्हरीवन, मी कृष्ण वानखेडे फ्रॉम के अकॅडमी. या ठिकाणी आपण जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट बघतोय. त्यामध्ये आपण प्रॉपर्टीज ऑफ सॉइल बघतोय. त्याच्यातला आपण काही पोर्शन कंप्लीट केला. त्याच्या आधारावरती आपण या ठिकाणी काही जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे ओके वेगवेगळ्या एक्झाम मधले, जसं की तुमचं WCD आहे, PWD आहे, WRD आहे, SSC आहे, MPSC आहे, त्यानंतर UPSC आहे, गेट आहे, BMC आहे ओके, त्यानंतर महाबीज असेल तुमचं, असिस्टंट टाउन प्लॅनिंग असेल, तर नंबर ऑफ एक्झामचे त्या ठिकाणी प्रिव्हियस इयर क्वेश्चन या ठिकाणी मी कलेक्ट केले आणि आपण ती सिरीज या ठिकाणी बघतोय. ठीक आहे, खूप महत्त्वाचं हे लेक्चर आहे तुमच्यासाठी. कारण की बघा, कुठलाही जर तुम्ही जो सब्जेक्ट आहे तो करताय तर त्यानंतर तुमची प्रिव्हियस इयर क्वेश्चन प्रॅक्टिस झाली पाहिजे. ओके, नंबर ऑफ त्या ठिकाणी एक्झाममधून तुम्ही क्वेश्चनची प्रॅक्टिस केली पाहिजे. तर तुमची जी प्रॅक्टिस आहे बेटा तुम्ही स्वतः करायला पाहिजे, पण ती मी या ठिकाणी करून घेतोय. म्हणजे या ठिकाणी मी थेरी पण कंप्लीट करतोय तुमची आणि त्या ठिकाणी क्वेश्चनची प्रॅक्टिस सुद्धा करून घेतोय. ओके, महत्त्वाचं आहे या ठिकाणी, कारण की कोणताही सब्जेक्ट असू द्या त्याची क्वेश्चनची प्रॅक्टिस खूप महत्त्वाची असते. जर तुम्ही आज क्वेश्चनची प्रॅक्टिस करताय तर ज्यावेळेस तुम्ही पेपर देतात, एक्झाम देतात, त्यावेळेस तुमचे चुकाचे चान्सेस खूप कमी असतात. त्याच्यामुळे या ठिकाणी क्वेश्चनची प्रॅक्टिस ही तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे. म्हणून हे लेक्चर सुद्धा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं असणार आहे. म्हणून एकदा सगळ्यांनी बघा या ठिकाणी तुम्हाला जर वाटत असेल तर एकदा तुम्ही चेक करा. काय चेक करायचं की समजा आता हा क्वेश्चन आहे तुमच्या समोर स्क्रीनवरती क्वेश्चन दिसतोय. चेक करा एकदा या ठिकाणी हा क्वेश्चन समजा नंबर ऑफ एक्झाममध्ये आलेला आहे. तुम्हाला ते कलेक्ट करायचं. MPSC मध्ये आला की चेक करा, त्यानंतर तुमचं SSC मध्ये आला की चेक करा, त्यानंतर मग PWD, WRD याच्यामध्ये आला की चेक करा, गेटमध्ये आला की चेक करा आणि त्यांना असं कंबाईन करा. जसं मी केलं या ठिकाणी. बघा तुम्हाला किती वेळ लागणार एखाद्या क्वेश्चनला, एवढ्या वेळेस इथं रिपीट झाला त्याच्यासाठी. ही सगळी मेहनत मी घेतोय आणि हे तुम्हाला सगळं काही काही क्षणात मिळतंय. ठीक आहे, तेही काही मेहनत न करता. पण तुम्हाला फक्त एकच करायचं आहे बेटा, की या ठिकाणी हा जो व्हिडिओ आहे मॅक्झिमम मुलांना शेअर करायचा आहे. ठीक आहे, नाहीतर एकदा करून बघा, तुम्हाला कळेल या ठिकाणी की एखाद्या क्वेश्चनला तो या या ठिकाणी एवढ्या टाइम्स आलेला आहे. जर कधी हे तुम्हाला डिफाईन करायचं कुठंतरी तर त्याला किती वेळ लागतो, किती मेहनत घ्यावी लागते. ठीक आहे, तर हे तुम्हाला कळेल. म्हणून म्हणतोय की तुम्ही एकदा व्हिडिओ हा जो आहे बेटा सगळ्यांना शेअर करा. ओके, जेवढ्या मुलांना शेअर करता येईल, जेवढ्या ग्रुपवरती टाकता येईल त्याला टाकून द्या. मी थांबतोय, आणखी पण थांबतोय, शेअर करा फास्टमध्ये. करा लवकर. थांबतोय मी, करा फास्टमध्ये करा. ओके, मनापासून करा फक्त. मी मनापासून मेहनत घेतो तुमच्यासाठी, तुम्हीही त्या ठिकाणी मनापासून शेअर करा. ठीक आहे, आणि यामध्ये बघा फक्त आपण क्वेश्चन या ठिकाणी प्रॅक्टिस करतोय किंवा क्वेश्चन तुम्हाला मी या ठिकाणी शो करतोय आणि सोल्युशन देतो असं नाहीये. तर अप्रोच कसा असला पाहिजे या ठिकाणी, तुम्ही एखाद्या क्वेश्चनला कसं टॅकल केलं पाहिजे, रिव्हर्स अप्रोच कसा वापरायचा, जर तुम्हाला काही गोष्टी माहीत नाहीये तर त्या केसमध्ये सुद्धा आन्सरपर्यंत कसं जायचं हे सगळं तुम्ही यातून शिकणार आहात. ठीक आहे, ओके, सगळ्यांनी शेअर केलं असेल. चला मग आपण या ठिकाणी आता स्टार्ट करूया. बघा या ठिकाणी क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती आहे. ओके, तुम्हाला काय करायचं आहे बघा या ठिकाणी, कोणाला लिहायचं नाहीये, प्रत्येकाने या ठिकाणी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. ओके, एक तर तुम्ही अगोदर एक स्क्रीनशॉट घ्या आणि एक नंतर स्क्रीनशॉट घ्या. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला क्वेश्चन दिसेल त्यावेळेस एक स्क्रीनशॉट घ्या, ज्यावेळेस त्याचा आन्सर येईल त्यावेळेस एक स्क्रीनशॉट घ्या. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करशाल त्यावेळेस तुम्हाला ते काम येईल. लिहू नका शक्यतो. जर झालं तर त्या जे काही स्क्रीनशॉट घेता तुम्ही त्याची एक काय बनवा, PDF बनवा आणि ती PDF तुम्ही त्या ठिकाणी रीड करू शकता. किंवा मग या ठिकाणी ही जी PDF आहे किंवा PPT आहे मी आपल्या ॲपवरती टाकून देईन किंवा मग आपला जो टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती मी या ठिकाणी टाकून देईन. ठीक आहे,
तुम्ही बघा कसं करायचं. तर शक्यतो तुम्ही काय करा, स्क्रीनशॉट घ्या आणि त्याची PDF बनवा आणि नंतर फक्त क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करत चला. ठीक आहे. मग क्वेश्चन प्लस त्याच्यानंतर मी आन्सर देईल, ते तुम्हाला या ठिकाणी त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि त्याची PDF बनवायची आहे. बघा या ठिकाणी एक क्वेश्चन आहे तुमच्याकडे आता. इफ पोरोसिटी ऑफ सॉइल सॅम्पल इज 0.5 देन व्हॅल्यू ऑफ वॉइड रेशो विल बी. बघा आता हा जो क्वेश्चन आहे तुमचा WCD 2019, PWD 2019, WRD 2019, SSC 2019, SSC 2017, MPSC 2015, ESC 2014 म्हणजे नंबर ऑफ एक्झाम मध्ये त्या ठिकाणी हा क्वेश्चन विचारलेला आहे. आता PWD 2019 मध्ये आला म्हणजे एकदाच आला असं नाहीये. PWD मध्ये तो त्या ठिकाणी रिपीट झालेला असणार, WCD मध्ये रिपीट झालेला असणार, WRD मध्ये, SSC मध्ये रिपीट झालेला असणार. ठीक आहे. तर या ठिकाणी MPSC मध्ये रिपीट झालेला असणार. ते रिपीटेशन या ठिकाणी असणार झालं. ओके. पण या ठिकाणी मी फक्त तुम्हाला दाखवलं की PWD मध्ये येतोय, WRD मध्ये आला, SSC मध्ये आला, MPSC मध्ये आला, ESC मध्ये आला. या ठिकाणी गेटमध्ये सुद्धा याच्यावरती क्वेश्चन आहे. समोर त्या ठिकाणी तुम्हाला कळणार झालं. ठीक आहे. फक्त माझं काम हे आहे की काही जे क्वेश्चन असतात या प्रकारे महत्त्वाचे असतात, ते रिपीट होत राहतात. तर तुम्हाला त्याच्यावरती फोकस करणं खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर आपण हा क्वेश्चन आता सॉल्व्ह करणार नाहीये, तुम्ही सॉल्व्ह करू नका. ओके. तर आपण या ठिकाणी डायरेक्टली जाऊया. सिंपल लेवल पासून बघूया या ठिकाणी. ओके. सिंपल लेवल आणि नंतर त्या ठिकाणी थोडीशी लेवल आपण वाढवत जाऊया. ठीक आहे. बघा नंबर ऑफ क्वेश्चन या ठिकाणी मी घेतलेले. लागलंच तर ज्यांनी मागचं लेक्चर केलं नसेल त्यांनी या ठिकाणी स्क्रीनशॉट घेऊन टाका. इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहे तुमचे, याच्या बेसवरतीच त्या ठिकाणी आपण नंबर ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे. तर हे घेऊन टाका. याचं आज जास्त काम नसेल मे बी, आणि आहे थोडंफार काही फॉर्म्युले आपल्याला या ठिकाणी लागणार झाले. ओके. ते तुम्हाला माहीत असेल, नसेल तरी मी सांगणार आहे. ओके. घेतला असेल सगळ्यांनी, याचा पण घेऊन टाका. ओके. ठीक आहे. आता बघा जे लाईव्ह करतोय त्यांनी या ठिकाणी आन्सर द्यायचं आहे. पण जे या ठिकाणी रेकॉर्डेड करतील तर त्यांनी काय करायचं आहे, एक पेज ठेवायचं आहे आणि त्या पेजवरती ज्यावेळेस मी क्वेश्चन विचारेल त्यावेळेस तो आन्सर लिहून ठेवायचं. आन्सर लिहून त्या ठिकाणी फक्त क्रॉस चेक करायचं की तुमचं आन्सर बरोबर आहे की चुकीचं आहे. ओके. हे सगळ्यांनी करायचं आहे. जर तुम्ही पेज नसेल तुमच्याजवळ तर तुम्ही डायरेक्टली त्या ठिकाणी तुमच्या मनात ठेवू शकतात की हा याचा आन्सर 2 आहे, याचा आन्सर 3 आहे, लाईक दॅट. ओके. पण या ठिकाणी तुम्हाला आन्सर चूज करायचं आहे अगोदर. जर रेकॉर्डेड करता बेटा, जर मी त्या ठिकाणी आन्सर सांगतोय तर त्या केसमध्ये तुम्ही थांबून घ्या थोडं. तुम्ही एकदा चेक करा. नंतर त्या ठिकाणी तुमचं आन्सर आलं तुमच्याकडे तर मग नंतर समोर व्हिडिओ त्या ठिकाणी प्ले करा. ठीक आहे. तर तुम्ही हे करू शकता. आणि जे लाईव्ह आहे बेटा तुम्हाला वेळ देतोय मी, तर त्यावेळी मी तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. तुम्हाला वेळ खूप कमी असणार आहे बरं का, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. चला फर्स्ट क्वेश्चन घेऊया आपण या ठिकाणी. फर्स्ट क्वेश्चन आपण या ठिकाणी घेऊया. अ फुल्ली सॅच्युरेटेड सॉइल इज सेड टू बी. हा बघा त्या ठिकाणी WCD 2019 चा क्वेश्चन आहे रिसेंटली. ओके. अ फुल्ली सॅच्युरेटेड सॉइल इज सेड टू बी. जी फुल्ली सॅच्युरेटेड सॉइल आहे इज सेड टू बी. आता या ठिकाणी ऑप्शन बघा काय काय. तर ऑप्शन 1 आहे या ठिकाणी वन फेज सिस्टीम. ऑप्शन 2 आहे या ठिकाणी टू फेज सिस्टीम विथ सॉइल अँड एअर. ऑप्शन 3 आहे या ठिकाणी टू फेज सिस्टीम विथ सॉइल अँड वॉटर. अँड ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी आहे तुमचं थ्री फेज सिस्टीम. ठीक आहे. तर या ठिकाणी ऑप्शन तुमच्या समोर आहे. वन फेज सिस्टीम, टू फेज सिस्टीम, टू फेज सिस्टीम विथ सॉइल अँड वॉटर, सॉइल अँड एअर लाईक दॅट, अँड थ्री फेज सिस्टीम. सांगा रे या ठिकाणी ऑप्शन काय आहे? आणि फास्ट कमेंट करा. अ फुल्ली सॅच्युरेटेड सॉइल इज सेड टू बी. वन फेज सिस्टीम, टू फेज सिस्टीम, थ्री फेज सिस्टीम काय आहे बघा एकदा. आणि हा WCD 2019 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. फास्ट. येस बेटा. येस. ऑप्शन नंबर 3 काय बेटा, ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी करेक्ट आहे. बघा आता या ठिकाणी मी तुम्हाला फक्त डायरेक्टली आन्सर सांगणार नाहीये, तुम्हाला मी अप्रोच सांगणार आहे कसं याला डील करायचं. ओके. ना आपण थोडंफार याच्याबद्दल थेरी पण बघत चालू. बघा आता या ठिकाणी सॉइल जी असते तुमची, आपण बघितलं सॉइल जी असते तुमची जनरली थ्री फेज सिस्टीम असते. काय असते? थ्री फेज सिस्टीम असते. याला थ्री फेज सिस्टीम का म्हटलं जातं? कारण की याच्यामध्ये सॉलिड असतं, लिक्विड असतं आणि गॅस असतं. लिक्विड तुमचं वॉटर असतं आणि गॅस तुमचं एअर असतं याच्यामध्ये. ओके. म्हणून तुमची सॉइल कन्सिस्ट होते कशापासून रे? सॉलिड पासून, त्यानंतर वॉटर पासून आणि एअर पासून. जर याच्यामध्ये सॉलिड, वॉटर आणि एअर तिन्ही गोष्टी असेल तर त्याला आपण थ्री फेज सिस्टीम म्हणतो. पण जर याच्यामधला एखादा जर कधी घटक त्याच्यामध्ये नसेल, समजा या ठिकाणी सॉइलमध्ये सॉलिड तर नेहमी असणार. ओके. सॉलिड शिवाय सॉइल तर होणारच नाहीये. सॉलिडमध्ये जर समजा फक्त वॉटर असेल तर त्या केसमध्ये ती टू फेज सिस्टीम झाली. सॉलिडमध्ये फक्त एअर असेल पण वॉटर नसेल तर ती पण टू फेज सिस्टीम झाली. आणि तिन्ही गोष्टी असेल तर थ्री फेज सिस्टीम. ठीक आहे. आणि या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की तुमची जी सॉइल आहे या ठिकाणी त्याच्यामध्ये सॉलिड आणि त्याच्यामध्ये आणखी एक फ्लुइड तरी असणारच झाला. ओके. व्हाईट्स असणार, त्या व्हाईट्समध्ये एअर किंवा वॉटर तर असणारच झालं. या ठिकाणी टू फेज सिस्टीम तुमची सॉइल तर मिनिमम असणारच आहे. ओके. हे आपल्याला या ठिकाणी कळतं. जर मिनिमम टू फेज सिस्टीम जर तुमची सॉइल असणार, ओके, मिनिमम जर तुमची टू फेज सिस्टीम जर सॉइल असणार, म्हणजे जर कधी बघा फुल्ली सॅच्युरेटेड सॉइल आहे, जर फुल्ली सॅच्युरेटेड सॉइल आहे म्हणजे या ठिकाणी सॉलिड आलं, सॉलिड तर असणारच झालं. नंतर बघा या ठिकाणी काय असणार? सॅच्युरेटेड आहे म्हणजे या ठिकाणी सॅच्युरेटेड म्हणजे ओली आहे, म्हणजे याच्या ठिकाणी याचा अर्थ वॉटर तर असणार. ओके.
आणि वॉटर आहे म्हणजे याचा अर्थ काय की याच्यामध्ये दोन घटक आहे, एक म्हणजे सॉलिड आहे तुमचा आणि या ठिकाणी वॉटर आहे, म्हणजे याचा अर्थ ही वन फेज सिस्टीम तर होऊ शकत नाही, असं तुम्ही ऑप्शन कट करू शकता. त्यानंतर याच्यामध्ये बघा फुल्ली सॅच्युरेटेड सॉइल असल्यामुळं, फुल्ली सॅच्युरेटेड आहे म्हणजे याचा अर्थ काय, जे की पूर्ण व्हाईट्स आहे ते पाण्यानं भरलेले असणार. ओके, पाण्यानं भरलेले असणार. पूर्ण व्हाईट जर पाण्यानं भरले म्हणजे या ठिकाणी एअर असेल का रे, तर एअर नसणार आहे. म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये फक्त दोनच आहे, एक म्हणजे सॉलिड आणि दुसरं म्हणजे वॉटर. म्हणजे ही तुमची थ्री फेज सिस्टीम सुद्धा होऊ शकत नाही. तर या ठिकाणी ही थ्री फेज सिस्टीम नसणार झाली. ओके, एवढं तर आलं. आता आता राहिलं काय, दोन ऑप्शन 2 आणि 3 या ठिकाणी आपल्याकडे ऑप्शन आहे. बघा या ठिकाणी सॉलिड आहे आणि वॉटर आहे म्हणजे काय रे, या ठिकाणी टू फेज सिस्टीम बघा कुठे दिसते का, सॉलिड सॉलिड आणि वॉटर. ओके, बघा आता फुल्ली सॅच्युरेटेड आहे तर एअर पण नसणार झालं. जर एअर नसणार तर हा सुद्धा ऑप्शन तुमचा कटून जातो. ठीक आहे, तर तुम्ही या प्रकारे कट करून तुम्ही डायरेक्टली ऑप्शन उत्तरावरती येऊ शकता. कळतंय ना, तुम्हाला आन्सर डायरेक्टली मिळणार झालं. पण बघा या ठिकाणी फुल्ली सॅच्युरेटेड सॉइल म्हणजे काय असते की सॉलिडमध्ये व्हाईट्स असतात, त्या व्हाईट्समध्ये पूर्णपणे पाणी असेल त्याला आपण काय म्हणतो, फुल्ली सॅच्युरेटेड सॉइल म्हणतो. जर पूर्णपणे पाणी म्हणजे याचा अर्थ बघा कुठे दिसतोय, वॉटर, आणि या ठिकाणी काय असणार आहे, सॉइल. सॉइलनी या ठिकाणी सॉलिड असेल, काय असेल, सॉलिड. हे प्रिंट मिस्टेक असू शकते. या ठिकाणी सुद्धा काय असणार तुमचं, सॉलिड असणार आहे. कारण की सॉइल म्हणजेच या ठिकाणी काय असतं, सॉलिड असतं, एअर आणि वॉटर यांचं मिक्सचर असतं. किंवा सॉलिड आणि एअर असणार किंवा सॉलिड आणि वॉटर असणार. ओके, सॉइल आणि वॉटर नसणार किंवा सॉलिड आणि एअर नसणार, तर या ठिकाणी प्रिंट मिस्टेक मे बी असू शकते. तर या केसमध्ये काय असणार इथं, सॉलिड अँड एअर. तर तुमचं ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी काय आहे, करेक्ट आहे. ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी करेक्ट आहे. ठीक आहे, तर या प्रकारे आपण या ठिकाणी प्रत्येक जो क्वेश्चन आहे तो सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे, या प्रकारेच आपण त्या ठिकाणी रिव्हर्स अप्रोच कसा वापरायचा. होय, जर तुम्हाला काही गोष्टी माहित नसेल त्याला कसं सॉल्व्ह करायचं, म्हणजे यांना काय होतं, ज्यावेळेस तुम्ही रिव्हर्स अप्रोच वापरता ना, तर त्या केसमध्ये तुमच्या चुका खूप कमी होतात. चुका कशा कमी होतात बघा, जसं की वन फेज सिस्टीम आणि थ्री फेज सिस्टीम आपण पहिलीच कट केली, आता 50-50 खेळणार आपण. ओके, टू फेज सिस्टीम विथ सॉइल अँड एअर. पण फुल्ली सॅच्युरेटेड आहे म्हणजे याचा अर्थ फक्त पाणीच असणार, एअर नसणार, म्हणून तुमचं 2 नंबरचं ऑप्शन सुद्धा कटतं. या प्रकारेच तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. बघा या ठिकाणी नंबर 2चा क्वेश्चन या ठिकाणी बघा काय येतं. When the degree of saturation is a 0, the soil mass under consideration represent. ओके, जर तुमची डिग्री ऑफ सॅच्युरेशन 0 असेल म्हणजे सॉइलची, द सॉइल मास अंडर कन्सिडरेशन रिप्रेझेंट. मग सॉइल मास काय रिप्रेझेंट करतं बघा. हा क्वेश्चन तुमचा आला होता WCD 2019 मध्ये, नगर परिषद 2018 मध्ये, SSC 2009 मध्ये, SSC 2017 मध्ये. तर या ठिकाणी नंबर ऑफ टाइम या ठिकाणी हा पण क्वेश्चन आलेला आहे. आता बघा, ज्यावेळेस पण मी या ठिकाणी असं लिहिलंय WCD, नगर परिषद, SSC वगैरे लाईक, म्हणजे ॲज इट इज कॉपी पेस्ट झाला असं नाहीये. याला थोडं फिरवलं गेलं असेल मे बी, काही ठिकाणी ॲज इट इज कॉपी पेस्ट पण असेल, पण काही ठिकाणी थोडा फिरवला गेला असेल. कसा फिरवला जाऊ शकतो तेही मी तुम्हाला या क्वेश्चन मध्ये सांगतो. ठीक आहे, की या ठिकाणी कशा प्रकारे हा क्वेश्चन विचारला गेला असणार SSC मध्ये म्हणा, नगर परिषद मध्ये म्हणा. तर हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा आता, हां, व्हेन डिग्री ऑफ सॅच्युरेशन 0 तर सॉइल मास अंडर कन्सिडरेशन रिप्रेझेंट. मग आता बघा या ठिकाणी वन फेज सिस्टीम, नंतर आहे टू फेज सिस्टीम विथ सॉइल अँड एअर, टू फेज सिस्टीम विथ सॉइल अँड वॉटर. सॉइल म्हणजे वॉटर, सॉलिड असणार आहे ना, सॉलिड अँड एअर आणि सॉलिड अँड वॉटर वरच्या सारखंच. आणि या ठिकाणी काय आहे, थ्री फेज सिस्टीम आहे. आता बघा या ठिकाणी व्हेन द डिग्री ऑफ सॅच्युरेशन इज 0, डिग्री ऑफ सॅच्युरेशन सगळ्यांना माहित आहे. आता डिग्री ऑफ सॅच्युरेशन ज्यांना माहित नाही त्यांनी सॅच्युरेशनवरती फोकस करा. आणि सॅच्युरेशन म्हणजे आपण बघितलं की त्या ठिकाणी तुमची सॉइल जर सॅच्युरेटेड असेल म्हणजे ती ओली असणार, म्हणजे पाणी असणार. पण जर डिग्री ऑफ सॅच्युरेशन जर त्यांनी 0 दिलाय म्हणजे या ठिकाणी वॉटर असेल का रे, या ठिकाणी वॉटर असेल का, तर या ठिकाणी वॉटर नसणार आहे. सॉइल मध्ये तुमच्या वॉटर नसणार आहे, तर तुमची डिग्री ऑफ सॅच्युरेशन 0, सॅच्युरेशन 0 आहे असं समजून घ्या. ज्यांना डिग्री ऑफ सॅच्युरेशन माहित नसणार त्यांनी डिग्री ऑफ सॅच्युरेशनच्या ऐवजी सॅच्युरेशन घ्या. सॅच्युरेशन 0 म्हणजे वॉटर 0. जर वॉटर 0 आहे तुमचं तर ही किती फेज सिस्टीम होईल रे, येस बेटा, किती फेज सिस्टीम होईल तुमची. जर वॉटर नाही याच्यामध्ये, फक्त काय असणार, सॉलिड आणि, यस बेटा, काय असणार, सॉलिड आणि माहित नाही मला काय असणार, पण वॉटर तर नसणार. म्हणजे वॉटर नसणार म्हणजे एक फेज तर कटली, म्हणजे टू फेज सिस्टीम असणार. म्हणजे या ठिकाणी बघा ही थ्री फेज सिस्टीम तर होऊ शकत नाही. आणि आपण वरती आत्ता बघितलं या ठिकाणी की तुमची मिनिमम जी सॉइल असते ती टू फेज सिस्टीम असते, म्हणजे वन फेज सिस्टीम सुद्धा येणार नाही. दोन ऑप्शन तर इथेही कटले. बघा आता वॉटर या ठिकाणी नसणार आहे म्हणजे इथं बघा सॉइल आणि वॉटर दिले म्हणजे हाही ऑप्शन कटतोय. म्हणजे बघा तुम्हाला उत्तरापर्यंत डायरेक्टली घेऊन जाते, गरज नाही आपल्याला या ठिकाणी पूर्ण गोष्टी माहित असल्याच्या. बघा थोडी कन्सेप्ट तुमच्या क्लिअर आहे ना, तुम्ही डायरेक्टली आन्सर पर्यंत जाऊ शकता. बघा या ठिकाणी तुमचा ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी काय असणार आहे बेटा, करेक्ट असणार आहे. काय असणार आहे, 2 ऑप्शन नंबर करेक्ट असणार. का, डिग्री ऑफ सॅच्युरेशन 0 आहे म्हणजे व्हाईट्स मध्ये पाणी आहे का, नाही. मग जर व्हाईट्स मध्ये पाणी नाही म्हणजे काय असतात, व्हाईट्स एमटी पण राहू शकत नाही तुमचे, त्याच्यामध्ये एक तर पाणी असेल किंवा एअर असेल किंवा दोघं असू शकतात. इथं पाणी नाहीये म्हणजे तिथं काय असणार, एअर असणार. म्हणजे टू फेज सिस्टीम असणार, कारण की सॉलिड आणि एअर असणार. टू फेज सिस्टीम विथ सॉलिड अँड एअर. ओके, इथं पण काय तुमचं सॉलिड आहे. हा, इथं पण काय तुमचं सॉलिड आहे. ठीक आहे, तर वरच्याचा आन्सर काय होतं तुमचं, टू फेज सिस्टीम विथ सॉलिड अँड वॉटर, आणि ठिकाणी काय सॉलिड अँड एअर आहे. ठीक आहे, आता बघा इथं या ठिकाणी तुम्हाला कसं फिरवलं जाऊ शकतं, म्हणजे क्वेश्चन याच्यावरती कसा वेगवेगळ्या पद्धतीने विचारला जाऊ शकतो तो बघू आपण. ओके, इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर असेल आता, याच्यामध्ये काही जड नाहीये.
आणि इन जनरल तुमची 3 फेज सिस्टीम असते सॉइलला, आणि 3 फेज सिस्टीम असेल तर त्या केसमध्ये त्याच्यामध्ये सॉलिड असतं, वॉटर असतं आणि एअर असतं. ठीक आहे. बघा त्या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो. फॉर अ ड्राय सॉइल क्वेश्चन काय येऊ शकतो, फॉर ड्राय सॉइल. ओके, फॉर अ ड्राय सॉइल. ओके, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. फॉर ड्राय सॉइल विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. बघा त्या ठिकाणी डिग्री ऑफ सॅच्युरेशन 0 आहे म्हणजे वॉटर 0, आणि वॉटर 0 म्हणजे ही तुमची सॉइल जी असणार आहे ड्राय असणार आहे. म्हणून या ठिकाणी डिग्री ऑफ सॅच्युरेशन 0च्या ऐवजी काय देऊ शकतात, ते काहीच देणार नाही. डायरेक्टली क्वेश्चन वेगळा चेंज झाला. काय, फॉर अ ड्राय सॉइल. ओके, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. आता कोणतं स्टेटमेंट जे आहे बेटा ड्राय सॉइलसाठी करेक्ट आहे, एक तर असं विचारतील किंवा मग जसं आपण पहिला क्वेश्चन बघितलं तसं विचारतील. एक तर डिग्री ऑफ सॅच्युरेशन 0 म्हणतील किंवा सॉइलला ड्राय म्हणतील. ओके, तर हा क्वेश्चन तुमचा एसएससी 2009-2017 मध्ये तुम्हाला बघायला मिळणार. तर या प्रकारे तुम्हाला फिरवल्या जाऊ शकतं. मग फॉर ड्राय सॉइल जरी म्हटलं तर ड्राय सॉइलच्या केसमध्ये काय असणार बघा, ड्राय सॉइलच्या केसमध्ये सुद्धा या ठिकाणी काय असणार, सॉलिड असणार, प्लस ड्राय आहे म्हणजे वॉटर नसणार. पण वॉटर नाही, पण त्या व्हाईट्समध्ये नक्कीच काय असणार, एअर तर असणारच झाली. म्हणून सॉलिड आणि एअर पण तुमचं काय झालं, उत्तर झालं. म्हणून ही पण तुमची काय झाली, ड्राय सॉइल आहे, पाणी नाही म्हणजे 2 फेज सिस्टीम. ओके, दोनच गोष्टी आहे याच्यामध्ये, एक आहे तुमचं सॉलिड आणि दुसरं आहे तुमचं एअर. म्हणून ही तुमची 2 फेज सिस्टीम असणार विथ काय असणार, सॉइल अँड एअर. सॉइल म्हणजे सॉलिड अँड एअर, काय असणार, सॉलिड अँड एअर असणार. ठीक आहे, कळतं. या प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळू शकतात. किंवा या ठिकाणी फॉर ड्राय सॉइल दिली आणि खाली फक्त 1 फेज सिस्टीम, 2 फेज सिस्टीम, 3 फेज सिस्टीम, 4 फेज सिस्टीम, फक्त एवढा आन्सर देईन तर 2 फेज सिस्टीम. ठीक आहे, 2 फेज सिस्टीम. किंवा मग आता तुम्हाला आणखी काय विचारू शकतात बघा क्वेश्चन, तुम्हाला मी फक्त क्वेश्चनची प्रॅक्टिस करून घेतोय की कशा प्रकारे फिरवलं जाऊ शकतं. तुम्हाला काय म्हणतील की व्हेन द डिग्री ऑफ सॅच्युरेशन इज 0 देन सॉइल इज. व्हेन द डिग्री ऑफ सॅच्युरेशन इज 0 देन सॉइल इज. जर तुमची डिग्री ऑफ सॅच्युरेशन 0 असेल सॉइलची, तर सॉइल काय असणार, मग ऑप्शन असणार सॅच्युरेटेड सॉइल, पार्शियली सॅच्युरेटेड सॉइल, आणि सी ऑप्शन असणार ड्राय सॉइल, आणि डी ऑप्शन असणार नन ऑफ द अबोव. येस बेटा, काय असणार सांगा. जर डिग्री ऑफ सॅच्युरेशन तुमचा 0 असेल, तुमची ती सॅच्युरेटेड सॉइल असेल, ड्राय सॉइल असेल, की पार्शियली सॅच्युरेटेड सॉइल असेल, की नन ऑफ द अबोव. येस, टाका रे लवकर. बघा एकाच क्वेश्चन मध्ये तुमचे मी कसंही फिरवते त्यांना तुमची प्रॅक्टिस करून घेतोय. ठीक आहे, तर या प्रकारे आपलं ही पूर्ण सिरीज जी असणार आहे बेटा. ठीक आहे, आपण त्या ठिकाणी काही पोर्शन जो कव्हर केला आहे प्रॉपर्टीज ऑफ सॉइल त्याच्यावरती ही सिरीज घेतोय. नंबर ऑफ क्वेश्चन त्या ठिकाणी आपण प्रॅक्टिस करून घेतोय. हे क्वेश्चन जसे संपले ही सिरीज, त्या केसमध्ये आपण परत त्या ठिकाणी जाणार आहोत आपल्या थेरॉटिकल पार्टला. ओके, जो की प्रॉपर्टीज ऑफ सॉइलचा पूर्ण कंप्लीट झाला नाही आपला, तर तो रिमेनिंग पार्ट आपण त्या ठिकाणी हे क्वेश्चन झाले की कव्हर करू, आणि नंतर मग आपण नेक्स्ट चॅप्टरला जाणार आहोत. ठीक आहे. येस बेटा, ठीक आहे, कळलं इथपर्यंत तुम्हाला. ओके, तर डिग्री ऑफ सॅच्युरेशन जर 0 असेल तर तुमची सॉइल कोणती असते, मग ती ड्राय सॉइल असते. कोणती असते, ड्राय सॉइल. ओके, ड्राय सॉइल, हा हे लक्षात घ्या. डिग्री ऑफ सॅच्युरेशन जर 0 असेल तर तुमची ड्राय सॉइल. डिग्री ऑफ सॅच्युरेशन जर काही त्या ठिकाणी 1 असेल तुमचं, तर ती तुमची फुल्ली सॅच्युरेटेड सॉइल. ओके, हे आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. ओके बेटा, तुम्हाला जर कधी अप्रोच वगैरे आवडतोय, क्वेश्चन त्या ठिकाणी व्यवस्थित चाललंय तुम्हाला असं वाटतंय, त्या ठिकाणी व्हिडिओ लाईक करत चला. चला एकदा सगळ्यांनी लाईक करा. ठीक आहे बेटा, तुमच्यासाठी खूप जास्त मेहनत घेतोय, तुम्ही फक्त तेवढं काम करा, लाईक करत चला, व्हिडिओ जर आवडताय, आणि दुसरी गोष्ट त्या ठिकाणी व्हिडिओ मॅक्झिमम मुलांना शेअर करत चला. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. त्या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा थर्ड. काय बघा, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर वॉटर कंटेंट इन सॉइल. आता हा BMC 2019 मधला क्वेश्चन आहे. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर वॉटर कंटेंट इन सॉइल. वॉटर कंटेंटचा फॉर्म्युला त्यांनी विचारला आहे. ओके, आता वॉटर कंटेंट आपण सगळ्यांनी बघितले, वॉटर कंटेंट काय असतं. ठीक आहे, तर एकदा सांगा मला ऑप्शन नंबर 1, 2, 3 किंवा 4 त्या ठिकाणी काय असणार. येस बेटा, सांगा. यस, बघा ऑप्शन नंबर फर्स्ट आहे तुमचं वेट ऑफ वॉटर डिवाइड बाय वेट ऑफ सॉलिड मल्टिप्लाय बाय 100. वेट ऑफ वॉटर डिवाइड बाय वेट ऑफ सॉलिड मल्टिप्लाय 100. त्यानंतर ऑप्शन 2 आहे W इज इक्वल टू वेट ऑफ सॉलिड डिवाइड बाय वेट ऑफ सॉलिड. ठीक आहे, मल्टिप्लाय बाय 100. नंतर त्या ठिकाणी आहे Q इज इक्वल टू ऑप्शन नंबर थर्ड, तर मास ऑफ सॉइल डिवाइड बाय वेट ऑफ वॉटर. नंतर त्या ठिकाणी काय आहे W इज इक्वल टू वेट ऑफ वॉटर डिवाइड बाय मास ऑफ सॉइल. ठीक आहे, तर सांगा मला या ठिकाणी उत्तर काय रे. बघा हा क्वेश्चन आला तुमचा BMC 2019 मध्ये, PWD 2018 मध्ये, ATP 2018 मध्ये, नंतर ESC 1919 मध्ये. ठीक आहे, तर या प्रकारे हा क्वेश्चन तुमचा रिपीट झालेला आहे. यस, सांगा व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर वॉटर कंटेंट इन सॉइल. येते ऑप्शन नंबर 1 काय आहे, ऑप्शन नंबर 1. ठीक आहे, तर ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी तुमचं काय करेक्ट आहे. बघा याला पण तुम्ही डायरेक्टली सॉल्व्ह करा. वेट ऑफ वॉटर टू वेट ऑफ सॉलिड इंटू 100 जर तुम्हाला माहिती असेल तर डायरेक्टली सॉल्व्ह करा, किंवा मग तुम्ही इथेही त्या ठिकाणी ऑप्शन कट करू शकता. कसे बघा,
बघा इथं काय दिलंय, ऑप्शन नंबर 2 दिलंय बघा, वेट ऑफ सॉलिड टू वेट ऑफ सॉलिड. आता इथं वॉटरचा प्रश्नच नाही आला, विचारलं वॉटर कंटेंट. वॉटर कंटेंट किती आहे हे विचारलं म्हणजे वॉटरचा त्या ठिकाणी काहीतरी पॅरामीटर असायला पाहिजे होतं. या ठिकाणी काय दोन्हीकडे पण सॉलिड सॉलिड आहे. ओके, तर हे या ठिकाणी ऑप्शन नसणार आहे तुमचं. नंतर त्या ठिकाणी बघा इथं काय दिलंय, मास आणि वेट दिलंय. आपण बघितलं वॉटर कंटेंटमध्ये दोघं पण त्या ठिकाणी वेट वेटच असणार आहे. ठीक आहे, वेट वेट असेल किंवा मग जर घेतलं तुम्ही तर मास मास घ्या, वेट वेट घ्या किंवा मास मास घ्या. मग या ठिकाणी बघा, या ठिकाणी मास ऑफ सॉलिड दिलंय आणि वेट ऑफ वॉटर दिलंय. ओके, तर या ठिकाणी या पद्धतीने तुम्ही कट करू शकता याला, की दोघं एक तर वेट पाहिजे किंवा दोघं एक तर मास पाहिजे. ओके, मास चालन किंवा वेट चालन, काही चालतं आपल्याला, पण दोघं सेम पाहिजे. मग इथं मास आणि वेट आहे म्हणजे हे त्या ठिकाणी कॅन्सल होतं. इथं बघा वेट ऑफ वॉटर डिवाइडेड बाय मास ऑफ सॉलिड दिलंय. जर मास ऑफ या ठिकाणी सॉलिड दिलंय, ठीक आहे, वेट ऑफ वॉटर आहे वरती तर बरोबर आहे, पण खाली मास दिलंय म्हणजे हेही चालणार नाही आपल्याला. ठीक आहे, तर या ठिकाणी हे आपण या प्रकारे कॅन्सल करू शकतो. परत बघा या ठिकाणी मास ऑफ सॉलिड वरती दिलंय, आपल्याला माहिती आहे वेट ऑफ वॉटर वरती असतं, तर हे तुम्ही इथून असंही कॅन्सल करू शकता. पण वेट मास दोघं एका फॉर्म्युलेमध्ये नसणार आहे. इथं वेट वेट असेल किंवा मास मास असेल, हे लक्षात ठेवा. म्हणून तुमचं ऑप्शन नंबर 1 काय झालं, करेक्ट झालं. ठीक आहे, आता सगळ्यांनी याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. अगोदर तुम्ही एक घेतला असेल, आता एकदा परत घ्यायचा आहे तुम्हाला याचा स्क्रीनशॉट. चला घ्या पासमध्ये. चला क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 WCD 2019 मधला हा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 4. Which one of the following is the classification of a soil if a degree of saturation of soil mass is a 0? होगा आत्ताच वरतीच बोललो होतो मी तुम्हाला की या प्रकारे क्वेश्चन फिरवला जाऊ शकतो. WCD 2019 मध्ये हा क्वेश्चन असा आला होता. नंतर मी तुम्हाला जे सांगितलं वरती की अशा प्रकारे फिरवला जाऊ शकतो, त्यांनी इथं फिरवला. काय केलं बघा, सेम आहे या ठिकाणी WCD 2019 मध्येच आला आहे, पण वेगळ्या शिफ्टमध्ये मे बी असू शकतो. आता या ठिकाणी काय क्वेश्चन बघा की विच वन ऑफ द फॉलोइंग इज द क्लासिफिकेशन ऑफ सॉइल इफ अ डिग्री ऑफ सॅच्युरेशन ऑफ सॉइल मास इज 0. जर डिग्री ऑफ सॅच्युरेशन जर 0 असेल म्हणजे वॉटर 0, सिम्पली लिहून घ्यायचं. डिग्री ऑफ सॅच्युरेशन 0 म्हणजे वॉटर 0, तर मग मला सांगा वॉटर 0 म्हणजे तुमची सॉइल काय. ओके, ऑप्शन नंबर 1 आहे ड्राय, ऑप्शन नंबर 2 आहे पार्शियली सॅच्युरेटेड, ऑप्शन नंबर 3 आहे फुल्ली सॅच्युरेटेड आणि ऑप्शन 4 आहे इनकरेक्ट डाटा. ओके, ते दिसत नाही तुम्हाला, तो इनकरेक्ट डाटा आहे. मग सांगा मला या ठिकाणी ऑप्शन नंबर फास्ट. आणि तुम्ही बेटा मी वाचतोय तोपर्यंत वाचून लगेच तुम्ही मला रिप्लाय करत चला, सांगा. आणि जे रेकॉर्डेड करते बेटा मी तुम्हाला सांगितले ना, एक तर ऑप्शन तुमच्या मनात ठेवा, नाही तर लिहून ठेवा. लिहिलं चांगलं राहील. कधी पण लिहायचं, बरोबर असं तर टिक करा, चुकलं त्या ठिकाणी कट करून त्या ठिकाणी करेक्ट ऑप्शन लिहा. ओके, फक्त 1 2 3 4च लिहायचं, पूर्ण नाही लिहायचं तुम्हाला. याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका अगोदर. ओके, तुम्ही जसंही मी क्वेश्चन घेतला की स्क्रीनशॉट घेऊन टाकायचं पहिला, आणि नंतर एकदा आन्सर घेतल्यावरती. येस बेटा, काय ऑप्शन नंबर 1 काय असणार आहे, ऑप्शन नंबर 1 ड्राय सॉइल. बघा त्याला रिव्हर्स अप्रोच कसा वापरायचा. आपण बघितलं डिग्री ऑफ सॅच्युरेशन जर 0 असेल म्हणजे वॉटर त्या ठिकाणी 0 असणार. ओके, आता डिग्री ऑफ सॅच्युरेशन सगळ्यांना माहित आहे, पण डिग्री ऑफ सॅच्युरेशनचा जो फॉर्म्युला आहे तो मी या ठिकाणी मेन्शन करत नाहीये, कारण की मी तुम्हाला सांगितलं की डिग्री ऑफ सॅच्युरेशनला तुम्ही काय घेऊन चला, वॉटर घेऊन चला किंवा सॅच्युरेशन, फक्त सॅच्युरेशन म्हणा. डिग्री ऑफ सॅच्युरेशन तुम्ही सॅच्युरेशन म्हणा म्हणजे वॉटर आहे याच्यामध्ये, आणि डिग्री ऑफ सॅच्युरेशन 0 म्हणजे वॉटर 0. फक्त एवढं डोक्यात ठेवा, जो फॉर्म्युला आहे तो आपण समोर बघू काय असणार आहे, मी तो आता या ठिकाणी मेन्शन करून देत नाही. पण डिग्री ऑफ सॅच्युरेशन 0 म्हणजेच पाणी 0. ओके, वॉटर जर 0 असेल तुमचं तर सॅच्युरेटेड ती सॉइल नसणार आहे, ना ती पार्शियली सॅच्युरेटेड राहील ना ती फुल्ली सॅच्युरेटेड राहील. हा इनकरेक्ट डाटा मे बी असू शकतो उत्तर, पण या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की वॉटर 0 म्हणजे या ठिकाणी पूर्णपणे सॉइल तुमची काय असणार, ड्राय असणार. तुम्ही या ठिकाणी 1 ला क्लिक करू शकता. तुम्ही ऑप्शन कट करून तुम्ही याच्यावरती जायचं. शक्यतो यांना काय होतं, तुमचं जे आन्सर आहे ना बेटा, म्हणजे ती तुमची जी ॲक्युरसी आहे ना ती वाढून जाते. ओके, चुका कमी होता यांना. नाही तर कधी कधी आपण यार ऑप्शनच व्यवस्थित नाही वाचला, आपण ट्राय करून टाकलं, त्याच्यामुळे कॅन्सल करलेलं कधीही चांगलं असतं. थोडा वेळ लागतो पण थोडं फास्टमध्ये करून घ्यायचं. चला घ्या याचा स्क्रीनशॉट, आणि स्क्रीनशॉट व्यवस्थित घ्या रे. मी पण व्यवस्थित दिसलो पाहिजे त्याच्यावरती. चला, वाईड रेशिओ इज डिफाईन ॲज, बघा आता क्वेश्चन जो आहे तुमचा SSC 2019, त्याच्यानंतर SSC 2018, त्यानंतर ESC 1999 मध्ये या ठिकाणी हा क्वेश्चन विचारलेला आहे. वाईड रेशिओ इज डिफाईन ॲज द रेशिओ ऑफ, वाईड रेशिओचा वाईड जो रेशो आहे त्याच्या डेफिनेशन काय त्यांनी विचारली आहे. ओके, वाईड रेशो इज डिफाईन ॲज द रेशिओ ऑफ, हा कशाचा रेशो आहे, तर ऑप्शन नंबर ए आहे या ठिकाणी, व्हॉल्यूम ऑफ सॉलिड्स टू द व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स. त्यानंतर काय आहे, टोटल व्हॉल्यूम टू द व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स, व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स टू द टोटल व्हॉल्यूम, आणि व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स टू द व्हॉल्यूम ऑफ सॉलिड. तर हा या ठिकाणी काय आहे, हे ऑप्शन आहे ABCD. टाका रे लवकर. आणि बघा रिव्हर्स अप्रोच अशा ठिकाणी खूप जास्त कामा येतो बेटा, कारण की या ठिकाणी काय होतं, म्हणजे असे एवढ्या सेंटेन्समध्ये चुकायचे चान्सेस जास्त राहतात, वाचणं त्या ठिकाणी थोडंसं होत नाही, म्हणून थोडं कट करत चला.
प्रॉपर वाचत नाही, असं वाटतं की यार चला खूप जास्त मोठा आहे, लवकर वाचून टाका, काहीतरी चूक करून टाकतो आपण. म्हणून ऑप्शन जर लिमिट केले ना तुम्ही, तर तुम्ही करेक्ट ऑप्शनपर्यंत जाऊ शकतात किंवा मग 50-50 खेळू शकता. वाईड रेशो इज डिफाइंड ॲज अ रेशो ऑफ, सांगा रे, ABCD वाईड रेशो. येस बेटा, काय ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी तुमचं काय रे करेक्ट आहे. बघा आता ऑप्शन नंबर डी मी एक्सप्लेन करतो एकदा, याला कसं अप्रोच करायचं बघा आता या ठिकाणी. आता माहिती आहे मला बऱ्याच मुलांना व्हॉइड रेशो आणि पोरोसिटीमध्ये कन्फ्युजन होतं, म्हणजे होतं. ओके, होतं माहिती आहे. व्हॉइड रेशोला आपण इंडिकेट करतो ई ना, आणि आपल्याला एवढं माहिती आहे की व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड डिवायडेड बाय समथिंग असतं, आणि ज्यावेळेस मी पोरोसिटी घेतो तर पोरोसिटीच्या केसमध्ये सुद्धा व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड डिवाइड बाय समथिंग असतं. एवढं तर मला कळतं की दोघं पण ठिकाणी व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड डिवाइड बाय समथिंग असतं. आता एकाच्या ठिकाणी असतं व्हॉल्यूम ऑफ सॉईल असतं आणि एका ठिकाणी असतं व्हॉल्यूम ऑफ सॉलिड. आता कुठं सॉलिड आहे कुठं सॉलिड आहे आता हे बघू आपण. पण तुम्हाला एवढं तर माहिती आहे ना की वरती व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड आहे, दोन्ही पण ठिकाणी व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन नंबर ए बघा, इथं व्हॉल्यूम ऑफ सॉलिड वरती दिलंय, रेशो देताना हा ऑप्शन होणार नाही, कारण की वरती व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड पाहिजे. नंतर या ठिकाणी टोटल व्हॉल्यूम दिलंय, टोटल व्हॉल्यूम होईल का, तर होऊच शकत नाही, कारण की वरती व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड पाहिजे, म्हणजे ऑप्शन नंबर बी पण कटला. बघा या प्रकारे ऑप्शन कट करत चला. नंतर बघा आता इथं हा व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड आणि व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड दोन्ही ठिकाणी आहे, म्हणजे आता 50-50 खेळू शकतो आपण. सी आणि डी मध्ये आपला आन्सर असणार आहे, ए नक्की आहे. म्हणजे आता इथं चुकायचे चान्सेस खूप कमी झाले आपले. आता बघा नंतर आता आपल्याला एवढं माहिती आहे की व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड डिवाइड बाय टोटल व्हॉल्यूम किंवा व्हॉल्यूम ऑफ सॉलिड आहे. पण मी तुम्हाला हिंट पण सांगितली काय करायचं, की दोन्ही ठिकाणी काय लिहायचं रे, टोटल व्हॉल्यूम लिहून टाकायचं. व्हॉल्यूम ऑफ सॉइल व्हॉल्यूम ऑफ सॉईल किंवा टोटल व्हॉल्यूम ऑफ सॉईल त्या ठिकाणी लिहून टाकायचं, व्ही लिहून टाकायचं. आता प्रश्न राहतो की एका ठिकाणी यस असणार आहे, या व्हीला जोडून त्या ठिकाणी काय असणार आहे, यस असणार आहे. आणि हा यस कसा लक्षात ठेवा सांगितलं मी तुम्हाला, तर तुम्हाला म्हटलं होतं मी आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, एस इज इक्वल टू काय असतं, WG असतो. म्हणजे ई सोबत कोण आहे, तुमचा यस आहे, आणि हा यस जर इकडे पडला तो खाली जातोय. बघा या ठिकाणी जर इथून इकडे गेला तर हा खाली जातोय, म्हणजे ईच्या केसमध्ये यस असणार आहे, म्हणून इथं यस लावून द्या. ओके, यस लावून द्या. आणि यस म्हणजे काय असणार आहे, सॉलिड असणार आहे, म्हणजे व्हॉल्यूम ऑफ सॉलिड असणार आहे. मग या ठिकाणी काय झालं, व्हॉल्यूम ऑफ सॉलिड झाला. काय झालं, व्हॉल्यूम ऑफ सॉलिड, म्हणून ऑप्शन नंबर डी या ठिकाणी तुमचं करेक्ट आहे. जरी तुमच्या लक्षात नसतं आलं तर तुम्ही सी डी मध्ये 50-50 खेळू शकले असतात. ठीक आहे, जर कन्फ्युजन होतंय तुम्हाला. पण कन्फ्युजन दूर करण्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी ट्रिक पण सांगितली आहे की SEWG, तर SE म्हणजे ई सोबत तुमचा यस असणार आहे. ओके, म्हणजे पोरोसिटीचा फॉर्म्युला काय झाला मग या ठिकाणी, व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ सॉईल किंवा टोटल व्हॉल्यूम. कधी कधी टोटल व्हॉल्यूम ऑफ सॉईल म्हणतील, कधी कधी फक्त टोटल व्हॉल्यूम म्हणतील, कधी कधी फक्त व्हॉल्यूम ऑफ सॉईल म्हणतील. तर या ठिकाणी हा व्ही जो आहे टोटल व्हॉल्यूम ऑफ सॉईल म्हणून किंवा टोटल व्हॉल्यूम म्हणून, किंवा त्या ठिकाणी काय म्हणू शकतात ते मग व्हॉल्यूम ऑफ सॉईल म्हणू शकतात. तर या प्रकारे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. तर ऑप्शन नंबर डी तुमचं काय असणार आहे करेक्ट. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असेल वरच्या वालाचा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय रे, विच वन ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेशन ऑफ पोरोसिटी. पोरोसिटीचा करेक्ट फॉर्म्युला विचारलाय. आता बघा यांनी सिंपल करून दिलं आपल्याला, काय की इथे दिलं व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स, व्ही म्हणजे काय, व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स. व्हीएस म्हणजे काय रे, व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय सॉलिड किंवा व्हॉल्यूम ऑफ सॉलिड तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे, आणि व्ही म्हणजे काय, टोटल व्हॉल्यूम. आता जस्ट आपण पोरोसिटी बघितलं, बघा या ठिकाणी पोरोसिटी आपण जस्ट बघितलं. तर हा क्वेश्चन तुमचा MNC 2019 मध्ये, PW 2018 मध्ये, SSC 2018, SSC 2008, ESC 99 मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे, सेम असतील असं, किंवा त्या ठिकाणी थोडा फॉर्मॅट वेगळा असेल, किंवा या फॉर्मॅटमध्ये जसा की हा विचारला त्या फॉर्मॅटमध्ये असू शकतं. तर फॉर्मॅट चेंज असू शकतो, पण कन्सेप्ट एकच असणार आहे. तर या ठिकाणी सांगा मला ऑप्शन नंबर येस बेटा, ऑप्शन नंबर 1. काय ऑप्शन नंबर 1 करेक्ट. ठीक आहे, आता बघा परत याला कसं सॉल्व्ह करायचं. आपल्याला एवढं कळलं होतं ना की तुमचं व्हॉइड रेशो आणि पोरोसिटी दोन्ही ठिकाणी वरती काय असतं, व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड असतं. मग वरती व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड चेक करा, तर इथं व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड नाही, वरती हा कटला, व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड वरती नाही, इथं कटला, म्हणजे 50-50. आता परत इथं पण आलो आपण, वरती व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड पाहिजे मला. मला माहिती आहे कन्फ्युजन कुठं होतं, खालच्या टर्मला. वरच्या टर्मला तर व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड माहिती आहे आपल्या सगळ्यांना. मग इथं व्हॉल्यूम ऑफ सॉलिड आणि व्हॉल्यूम टोटल व्हॉल्यूम हे कटले, वरती नसणारच झाले. आता राहिला प्रश्न हा, तर मी म्हटलं तुम्हाला की हा यस नेहमी कोणाला लागून येणार, ईला, म्हणजे हा व्हॉइड रेशोचा फॉर्म्युला झाला, म्हणजे हा पण कटला, हा पण कटला, म्हणजे तुमचं 1 काय झालं करेक्ट. या प्रकारे तुम्ही क्वेश्चन डील करू शकता. मजा येते ना. हा, मजा कधी येते बेटा, ज्यावेळेस आपण प्रॉपर स्टडी करतो, व्यवस्थित समजून घेतो, त्यावेळेस येते. हा, नाहीतर मग रट्टा माशा पाठ करशाल तर मग जड जाईल. ठीक आहे, आता जे नवीन एकदमच याच्यामध्ये आले असणार, तर त्यांना थोडंसं मे बी जड जाऊ शकतं, पण तरी मी त्या ठिकाणी एक्सप्लेन करतो सगळ्या गोष्टी. ज्यांनी आता माझे लेक्चर केले, तर त्यांना तर जड अजिबात जायला नाही पाहिजे बेटा. ठीक आहे.
चाललं ना व्यवस्थित? चला मग एकदा सगळ्यांनी व्हिडिओ शेअर करा. थांबतोय मी 30 सेकंद थांबतोय. 30 सेकंदाच्या आत त्या ठिकाणी सगळ्यांनी व्हिडिओ शेअर करून परत यायचं. ज्यांनी नव्हता केला त्यांनी लगेच करा आता परत. करा, तुमच्या मित्रांना करा बेटा, त्यांच्या पण कामाचंच आहे. असं काही नाही की तुम्ही काही फालतू गोष्टी शेअर करताय. ठीक आहे, तशा तर तुम्ही फालतू गोष्टी खूप शेअर करता. ठीक आहे, ते बघतील नाही बघतील त्यांचा प्रश्न, पण तुम्ही तुमचं काम करा. ठीक आहे, चला लवकर शेअर करा. मी थांबलोय, शेअर करा. आणि ज्यांनी लाईक नसेल केलं आणखी ते लाईक करून घ्या एकदा. ठीक आहे, ज्यांनी केलंय त्यांनी राहू द्या, नाही तर परत दाबता. ठीक आहे, थांबतोय मी. आणि यातले बरेच जण प्रामाणिक नसणारे मला माहिती आहे. ते फक्त वेट बघतात की सर समोर कधी जातात. हां, सरांना काय माहिती शेअर केलं की नाही केलं. बेटा खरंच आहे की मला काही माहीत नाही शेअर केलं की नाही केलं. पण मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो तुमच्यासाठी, प्रामाणिकपणे एवढी मेहनत घेतोय. बघा या ठिकाणी हे एवढं सगळं डाटा गोळा करणं बेटा जोक नसतो. ओके. आणि मला नाही वाटत या ठिकाणी तुम्ही जर यूट्यूबवरती कुठलीही सिरीज बघा, क्वेश्चनची प्रिव्हियस इयर क्वेश्चन सिरीज, मला नाही वाटत या ठिकाणी कोणी एवढी मेहनत घेतली असेल. मे बी कोणी घेतली असेल, मे बी असू शकतं, पण शक्यतो मला तरी वाटतं की या ठिकाणी हा घेतलं कसं असेल की हा क्वेश्चन घेतला PW 2018 किंवा या ठिकाणी वरचा क्वेश्चन घेतला SSC 2019, पण तो SSC मध्ये पण आला, तो त्या ठिकाणी ESC मध्ये आला, गेटमध्ये आला, MPSC मध्ये आला. एवढा मेहनत घेऊन व्हिडिओ जो आहे तुम्हाला, मला नाही वाटत यूट्यूबवरती पण अवेलेबल असेल किंवा कुठल्या याच्यामध्ये तुम्हाला ॲपमध्ये म्हणा, कशामध्ये म्हणा, त्या ठिकाणी मिळेल. ठीक आहे, हे मला वाटतं. आता बाकी मे बी असू शकतं. ठीक आहे, तुम्हाला काय वाटतं बघा. जर तुम्हाला असं वाटतं असेल की नसन घेतली कोणी, तर मग व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला, नेक्स्ट क्वेश्चन बघा. या ठिकाणी क्वेश्चन नंबर 4 झालता. 5, 6, हा 5, 6 आणि हा 7. ओके, समोरचा मी 7 घेतो. ठीक आहे, 7. ओके, हा 7. ठीक आहे, बघा त्या ठिकाणी क्वेश्चन काय, वॉटर कंटेंट ऑफ सॉइल कॅन, वॉटर कंटेंट ऑफ सॉइल कॅन. आता वॉटर कंटेंट आपण वरती बघितला, वॉटर कंटेंट ऑफ सॉइल कॅन. आता ऑप्शन नंबर ए आहे नेवर बी ग्रेटर दॅन 100%. ऑप्शन नंबर बी आहे टेक व्हॅल्यू ओनली फ्रॉम 0 to 100%. आणि त्या ठिकाणी ऑप्शन नंबर सी आहे बी लेस दॅन 0%, बी लेस दॅन 0%. आणि या ठिकाणी ऑप्शन डी आहे बी ग्रेटर दॅन 100%. आता इथं बऱ्याच जणांचा त्या ठिकाणी गोंधळ उडून जातो, लवकर कळत नाही या ठिकाणी. मला ज्यांनी लेक्चर केले व्यवस्थित त्यांचा लगेच आन्सर या ठिकाणी येऊन जाईल, मला माहिती आहे लगेच त्यांचा आन्सर येऊन जाईल. बघा, पण ज्यांनी लेक्चर नाही केले तर त्यांनी समजा बुकमधून केलं असेल किंवा रेफरन्स बुक म्हणा किंवा नोट्समधून केलं असेल तर त्या ठिकाणी थोडा गोंधळ होऊ शकतो. पण मी या ठिकाणी सगळं डिक्टेट केले, जसे क्वेश्चन येतात त्याप्रमाणे डिक्टेट केले, त्याच्यामुळं मॅक्झिमम मुलाचा आन्सर येऊन जाईल. टाका एकदा आन्सर. बघा, हा क्वेश्चन आहे MPSC 2014 मधला, SSC 2014 मधला, SSC 2012 मधला. टाका लवकर आन्सर टाका रे. येस, मॅक्झिमम मुलांचं ठिकाणी उत्तर जे आहे ते करेक्ट येतं आहे. ठीक आहे, तर मी आता या ठिकाणी उत्तर सांगत नाही आहे, ते माझ्या मनात राहू द्या. बघा त्या ठिकाणी मी याला अप्रोच कसं करायचं ते सांगतो. वॉटर कंटेंटची आपण त्या ठिकाणी डेफिनेशन बघितली, काय होतं रे, वेट ऑफ वॉटर डिवायडेड बाय वेट ऑफ सॉलिड मल्टिप्लाय बाय 100. ओके, तर वेट ऑफ वॉटर डिवाइड बाय वेट ऑफ सॉलिड. आता या ठिकाणी बघा, वेट ऑफ वॉटर जे आहे वेट ऑफ सॉलिडच्या कंपॅरिझनमध्ये आपण घेतोय. सॉइलमध्ये आपल्याला माहिती पाणी असतं, सॉइलमध्ये पाणी 0 असू शकतं, म्हणजे याचा अर्थ तुमचं वॉटर कंटेंट जे आहे बेटा, हा वॉटर कंटेंटचा फॉर्म्युला आहे W इज इक्वल टू वेट ऑफ वॉटर. हे एखाद्या सॉइलमध्ये 0 असू शकतं, ती तुमची ड्राय सॉइल झाली म्हणजे वेट ऑफ वॉटर हे 0 होऊ शकतं. वेट ऑफ वॉटर म्हणजे हा जो W आहे बेटा तो 0 होऊ शकतो नक्की, म्हणजे 0% to 100%. पण या ठिकाणी बघा काय म्हटलं त्यांनी, बी लेस दॅन 0%. का पाणी तिथं निगेटिव्ह कसं होईल रे, वेट ऑफ वॉटर हे निगेटिव्ह कसं होईल या ठिकाणी. एक तर 0 पर्यंत ही व्हॅल्यू जाऊ शकते की बाबा वेट पाणीच नसणार आहे, पाणी नसेल म्हणजे 0. ओके, पाणी असलं म्हणजे पॉझिटिव्ह व्हॅल्यू, पाणी नसलं म्हणजे 0. आता या ठिकाणी निगेटिव्ह कसं आलं मला माहित नाही, म्हणून या ठिकाणी हा ऑप्शन तर नसणार आहे, म्हणजे बी लेस दॅन 0% तर अजिबात नाही, हा ऑप्शन तर कटला. नंतर बघा या ठिकाणी आता आणखीन आता 2-3 ऑप्शन आहे, पण जर तुमच्या लक्षात आलं काय की ऑप्शन नंबर ए जर बघितला तुम्ही तर नेव्हर बी ग्रेटर दॅन 100%, आणि एक आहे तुमचा बी ग्रेटर दॅन 100%. एक ऑप्शन म्हणतो की हा 100% पेक्षा जास्त नसणारच आहे, आणि एक ऑप्शन म्हणतो की हा 100% पेक्षा जास्त असेल. म्हणजे आता या दोघांपैकी एकच खरं असेल ना, या दोघांपैकी एकच खरं असेल, म्हणून तुम्ही डायरेक्टली ए आणि डी ला चेक करू शकता. म्हणजे ऑप्शन बी सुद्धा तुमचा आता नसेल. कळतंय ना या ठिकाणी का नसेल, कारण की आता हे दोघं बघा, दोघं पण खरे तर नाही होऊ शकत ना, ए पण खरा आणि डी पण खरा, किंवा दोघं पण खोटे नाही होऊ शकत. म्हणजे याचा अर्थ एक तर हे ए बरोबर असेल किंवा डी बरोबर असेल, म्हणून तुमचा हाही ऑप्शन त्या ठिकाणी कॅन्सल होऊ शकतो. पण तो कॅन्सल करायचा नाही आपल्याला, तो कॅन्सल करायचा नाही. का बरं करायचं नाहीये, कारण की ती रेंज येऊ शकते, पण मी ते सांगतो ते उत्तर काय येत नाही.
बघा आता या ठिकाणी आता आपल्याला चेक काय करायचं, नेवर बी ग्रेटर दॅन 100% किंवा बी ग्रेटर दॅन 100% हे चेक करायचं आपल्याला. बघा आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं वेट ऑफ वॉटर आणि वेट ऑफ सॉलिड मध्ये काही रिलेशन नाही फिक्स. ओके, फिक्स रिलेशन नाही आहे की तुमचं वेट ऑफ सॉलिडच्या कंपॅरिझन मध्ये वेट ऑफ वॉटर किती असू शकतं. किती असू शकतं म्हणजे तुमचं वेट ऑफ वॉटर हे 0 असू शकतं, तर त्या ठिकाणी तुमचा W 0 झाला. त्यानंतर वेट ऑफ वॉटर हे वेट ऑफ सॉलिडच्या बरोबर असू शकतं, म्हणजे जर कधी दोन सारखं असेल तर या ठिकाणी व्हॅल्यू 1 येते. 1 येते म्हणजे जर त्याला मी मल्टिप्लाय केलं 100 ना तर त्या ठिकाणी 100% येतं. म्हणजे तुमचा 0 असू शकतं आणि 100% सुद्धा असू शकतं. कळतंय ना, तुमचा वॉटर कंटेंट हा 0 पण असू शकतो आणि वेट ऑफ वॉटर जर कधी वेट ऑफ सॉलिडच्या बरोबर असेल म्हणजे जेवढं सॉलिड तेवढं पाणी असेल त्या केसमध्ये 100% पण असू शकतं. ओके, त्यावेळेस मध्ये तो 1 पण असू शकतो. म्हणजे या ठिकाणी बी बघा काय म्हणतो, टेक व्हॅल्यू ओनली फ्रॉम 0 to 100%, म्हणजे हे उत्तर मे बी करेक्ट असू शकतं. पण आपल्याला काय चेक करायचं आहे की बाबा 100% पेक्षा जास्त असू शकतं का, ते चेक करूया. म्हणजे मग हे आन्सर बी आपला कॅन्सल होऊन जाईल. मग मी चेक करतो की वेट ऑफ वॉटर हे वेट ऑफ सॉलिड पेक्षा जास्त असू शकतं, तर बिंदास असू शकतं. ओके, बिंदास काव्या कसं या ठिकाणी बघा वेट ऑफ वॉटर आणि वेट ऑफ सॉलिड मधलं काही रिलेशन नाही फिक्स की बाबा एवढं वेट ऑफ वॉटर एवढं वेट ऑफ सॉलिड असेल तर तेवढं वेट ऑफ वॉटर असलं पाहिजे, असं काहीच रिलेशन नाही आहे. वेट ऑफ सॉलिड समथिंग असेल त्याच्यापेक्षा जास्त वेट ऑफ वॉटर असू शकतं. म्हणजे वेट ऑफ सॉलिड पेक्षा तुमचं वेट ऑफ वॉटर जास्त असू शकतं. आणि जर वेट ऑफ वॉटर हे वेट ऑफ सॉलिड पेक्षा जास्त असू शकतं, याचा अर्थ तुमचा हा W जो आहे बेटा हा 100% पेक्षा सुद्धा म्हणजे 1 पेक्षा किंवा 100% पेक्षा सुद्धा जास्त असू शकतो. म्हणजे हा नेवर बी ग्रेटर दॅन 100 हा ऑप्शन काढला. ठीक आहे. त्यानंतर टेक व्हॅल्यू ओनली फ्रॉम 0 to 100%, ओनली नाही येणार कारण 100% पेक्षा जास्त असू शकतो. म्हणून ऑप्शन नंबर तुमचा डी काय असणार आहे, करेक्ट असणार आहे. हा, काही प्रमाणामध्ये हे बरोबर आहे की 0 to 100% त्याची रेंज आहे, पण इथं वापरला काय रे त्यांनी, ओनली वापरला, फक्त 0 to 100, पण 100% पेक्षा जास्त असू शकतो ना, म्हणून तोही ऑप्शन कट होणार. म्हणून तुमचा ऑप्शन नंबर डी काय आहे, करेक्ट. हा, येते ना, मजा येते ना बेटा. येते का? ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा आता या ठिकाणी हा घ्या ऑप्शन, हा की 7 झालं तर आपला 8 घ्या. वाईड रेशो ऑफ सॉइल मास कॅन, WCD 2019 मधला क्वेश्चन आहे. वाईड रेशो ऑफ सॉइल मास कॅन. ओके, वाईड रेशो ऑफ सॉइल मास कॅन, वाईड रेशो काय असणार, आता काय असू शकतो असं त्यांना म्हणणं आहे. काय असू शकतो बघा या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 नेवर बी ग्रेटर दॅन युनिटी, बी लेस दॅन 0, टेक एनी व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0, टेक व्हॅल्यू बिटवीन 0 अँड 1 ओनली. ठीक आहे, हे ऑप्शन झालं. टाका एकदा उत्तर, टाका सगळ्यांनी. Wide ratio of soil mass can never be greater than unity, be less than 0, take any value greater than 0 and take a value between 0 and 1. only परत आला, only परत आला, only परत आला, लक्षात घ्या. चला टाका रे उत्तर टाका. झालंय बेटा, सगळं एक्सप्लेन केलंय मी शिकवताना. येस बेटा, ऑप्शन नंबर 3. ओके, ऑप्शन नंबर 3 बघा आता कसं ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, ऑप्शन नंबर 3 कसं ते बघा. आता व्हाईड रेशो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे काय रे, व्हाईड रेशो काय असतो, तर व्हाईड रेशो असतो बेटा व्हॉल्यूम ऑफ व्हाईड डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम. टोटल व्हॉल्यूम व्हाईड रेशो ई असतो. जर ई असेल म्हणजे यस यायला पाहिजे व्हॉल्यूम ऑफ सॉलिड. ठीक आहे, कन्फ्युजन दूर आपला. ठीक आहे, व्हॉल्यूम ऑफ व्हाईड डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉलिड हा तुमचा काय झाला रे या ठिकाणी, हा व्हाईड रेशो झाला. ठीक आहे, लक्षात ठेवा, व्हॉल्यूम ऑफ व्हाईड डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉलिड. आता बघा या ठिकाणी तुमचे व्हॉल्यूम ऑफ व्हाईड जे आहे ते व्हॉल्यूम ऑफ व्हाईड एखाद्या सॉलिडमध्ये 0 असू शकतात का ते सांगा मला पहिलं. हे बेटा, व्हॉल्यूम ऑफ व्हाईड एखाद्या सॉलिडमध्ये 0, सॉइलमध्ये 0 असू शकतात का? व्हॉल्यूम ऑफ व्हाईड्स एखाद्या सॉइलचे पूर्णपणे 0 होऊ शकता का? यस बेटा, व्हॉल्यूम ऑफ व्हाईड हे 0 होऊ शकता का? यस और नो? यस और नो? व्हॉल्यूम ऑफ व्हाईड एखाद्या सॉइलसाठी 0 होऊ शकता का? तर बेटा नेव्हर. व्हॉल्यूम ऑफ व्हाईड्स हे तुमच्या एखाद्या सॉइलमध्ये कधीच 0 नसणार आहे. ज्यावेळेस व्हॉल्यूम ऑफ व्हाईड तुमचे 0 होईल तो काय बनतो रे तुमचा? यस बेटा, काय बनतो? यस, काय बनतो तुमचा? व्हॉल्यूम ऑफ व्हाईड सॉइलमध्ये 0 झाले म्हणजे तो काय बनणार? यस बेटा, तो बनणार रॉक, तो तुमची सॉइल नसणार आहे. म्हणून व्हॉल्यूम ऑफ व्हाईड तुमचे कधीच 0 नसणार आहे. जर तुमचे व्हॉल्यूम ऑफ व्हाईडच 0 नाही आहे तर बेटा ई कसला 0 होणार? ठीक आहे, तर ई तुमचा 0 होणार नाही. ई नेवर बी 0. तर ई नेवर बी 0 म्हणजे बघा आता या ठिकाणी टेक व्हॅल्यू बिटवीन 0 अँड 1 वन. या ठिकाणी दिलंय बिटवीन, दिलं या ठिकाणी 0 आणि 1च्या मध्ये असू शकतं. ठीक आहे, आपण चेक करूया. नंतर बघा या ठिकाणी बी लेस दॅन 0, जर कधी 0च नसणार आहे तर कमी कसं असणार आहे का? व्हॉल्यूम ऑफ व्हाईड निगेटिव्ह होऊ शकतात का? लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह होऊ शकतात का? हे निगेटिव्ह होऊ शकत नाही. म्हणजे हा काटला. नेवर बी ग्रेटर दॅन युनिटी. आता आपल्याला हे चेक करायचं आहे की नेवर बी ग्रेटर दॅन युनिटी असू शकतं का? म्हणजे नेवर बी ग्रेटर दॅन युनिटी हा 1 असणार का? 1 पेक्षा जास्त असू शकतो, हे चेक करायचं. बघा या ठिकाणी व्हॉल्यूम ऑफ व्हाईड आणि व्हॉल्यूम ऑफ सॉलिड या ठिकाणी जर आपण बघितलं, ओके, आपण जर रेंज बघितली ईची तर ई इज ग्रेटर दॅन 0 आपण असं लिहिलं होतं. बघा
जर व्हॉल्यूम ऑफ आणि व्हॉल्यूम ऑफ सॉलिड बघितलं तर यांचाही त्याचं काही फिक्स रिलेशन नाहीये. ओके, की व्हॉल्यूम ऑफ सॉलिड जर एवढे असेल तर व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स एवढे असले पाहिजे, असं काही रिलेशन नाहीये. म्हणजे तुमचा व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड हे व्हॉल्यूम ऑफ सॉलिडच्या बरोबर होऊ शकतात. जर व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड हे व्हॉल्यूम ऑफ सॉलिडच्या बरोबर होऊ शकतात म्हणजे तुमचं या ठिकाणी ई जो आहे तो 1 येऊ शकतो. काय येऊ शकतो? ई तुमचा 1 येऊ शकतो जर व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड हे व्हॉल्यूम ऑफ सॉलिडच्या बरोबर असणार. पण व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड हे व्हॉल्यूम ऑफ सॉलिडपेक्षाही जास्त असू शकतात. व्हॉल्यूम ऑफ सॉलिड जेवढा आहे त्याच्यापेक्षा व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड जास्त पण असू शकतात. म्हणजे या ठिकाणी हा तुमचा ई जो आहे बेटा हा ग्रेटर दॅन 1 सुद्धा असू शकतो. ग्रेटर दॅन 1 सुद्धा असू शकतो. म्हणजे बघा या ठिकाणी हा 0 नसणार आहे, पण 0 पेक्षा जास्त असणार आणि 1 पेक्षा पण जास्त असणार. म्हणजे याचा अर्थ काय होतोय? 0 पण असणार, 0 पेक्षा जास्त असणार, 1 पेक्षा जास्त असणार. म्हणजे या ठिकाणी मला एक आन्सर दिसतोय बघा. इथे काय म्हणलं बघा, टेक व्हॅल्यू बिटवीन 0 अँड 1 ओनली. याच्यामध्ये आहे का रेंज? ही नाही, 1 पेक्षा जास्त असू शकतं. म्हणजे हा तुमचा 4 ऑप्शन पण काटला, हा 2 पण काटला. नेवर बी ग्रेटर दॅन युनिटी. बघा इथं ई हा 1 पेक्षा जास्त येतोय. नेवर बी ग्रेटर दॅन युनिटी हा हे करेक्ट असणार का? तर हे पण करेक्ट नसणार, कारण की तो युनिटी पेक्षा जास्त असू शकतो. युनिटी म्हणजे काय? 1. युनिटी म्हणजे काय या ठिकाणी? 1. तर 1 पेक्षा जास्त असू शकतो. म्हणजे बघा तुमचं उत्तर जे आहे तुम्हाला मिळून जातं, टेक एनी व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0. जर या प्रकारची जर बेटा क्वेश्चन येतात ना, तर मी त्याला असंच टॅकल करा. ओके, कारण की हे बघा ज्यावेळेस तुम्हाला शिकवले जातात, आता मी शिकवताना शिकवलं की टेक एनी व्हॅल्यू ग्रेटर दॅन, लिहून पण दिलं मी तुम्हाला असं की 0. ओके, पण ज्यावेळेस शिकवलं जातं रेफरन्स बुक जर तुम्ही बघितलं तर त्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला डायरेक्टली फक्त एवढं लिहून दिलं जातं, ई इज ग्रेटर दॅन 0. मग अशा केसमध्ये ई इज ग्रेटर दॅन 0 बघत शोधत बसतो आपण. यार शोधत बसतो ई इज ग्रेटर दॅन 0 कुठे दिसतंय? कुठंच नाही दिसत आहे. मग काय असणार? मग 0 to 1, मग इथं तुम्ही जाणार. ओके, निवर मे बी तुम्ही निवर बी ग्रेटर दॅन युनिटीवरती क्लिक करून देणार. तर या प्रकारे होऊ शकतं. म्हणून तुम्हाला या प्रकारेच अनालिसिस करून त्याला सॉल्व्ह करायचं, ऑप्शन कट करत चालायचे, तुमचं मग उत्तर तुम्हाला मिळून जाणार. ठीक आहे. किंवा मग आता ज्यांचा प्रॅक्टिस झाली ऑलरेडी ते डायरेक्टली जाऊ शकतात, टेक एनी व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0. ओके, आता मी तुम्हाला फक्त अप्रोच सांगतोय. जिथं वेळेची पाबंदी आहे बेटा, तर त्या केसमध्ये तुम्ही बघू शकतात की जर तुम्हाला डायरेक्टली आन्सर माहिती असेल टेक एनी व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 तर फास्टमध्ये कट करा. आता हे सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतोय, पण तुम्ही डायरेक्टली कट करू शकता ऑप्शन. दन 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 कट करायचे आणि करेक्ट ऑप्शनपर्यंत येऊन जायचं. ठीक आहे. वेळेचं पण बघायचं, हां, वेळेचं पण भान ठेवायचं. नाही तर प्रत्येक ठिकाणी नका वापरू. जिथं जिथं गरज आहे तिथं वापरा. जिथं डायरेक्टली आन्सर तुम्हाला माहिती आहे फक्त ऑप्शन वाचत चला. ऑप्शन वाचत चला सगळे आणि जिथं तुम्हाला करेक्ट आन्सर माहिती आहे तिथं मारून द्या बिंदास. ओके, बिंदास काव्या. ठीक आहे. चला स्क्रीनशॉट ठीक आहे, राहू द्या. एक क्वेश्चन राहिला त्याच्यानंतर घ्या. सांगा मला आता एकदा या ठिकाणी क्वेश्चन नंबर 9 आहे. द व्हॅल्यू ऑफ पोरोसिटी अँड वाईड रेशो ई मे बी. द व्हॅल्यू ऑफ पोरोसिटी अँड वाईड रेशो मे बी. ओके, आता हे सगळं आपण बघितलं, आता चेक केलं सगळं. आता तुम्ही सांगा मला या ठिकाणी द व्हॅल्यू ऑफ पोरोसिटी अंडर PWD 2018 मधला हा क्वेश्चन आहे. सांगा लवकर. चला एक MPSCचं क्वेश्चन घेऊन टाकू आणखी. द व्हॅल्यू ऑफ पोरोसिटी अँड वाईड रेशो ई मे बी. ओके बेटा, बघा आपण फक्त एक सिंपल लेवलचे क्वेश्चन बघतोय. जसं जसं समोर जाऊ आपण तसं लेवल वाढत जाणार, हां, तसं त्याची लेवल वाढत जाणार. नंतर न्यूमेरिकल्स वगैरे जे आहे बेटा ते पण सॉल्व्ह करणार, त्याची पण डिफिकल्टी लेवल वाढत जाणार. त्याच्यामध्ये आपण UPSC वगैरे सगळे क्वेश्चन बघणार आहोत. ठीक आहे. UPSC गेट आहे तुमचं, MPSC आहे, SSC, BMC, PWD, WRD सगळ्यांचे क्वेश्चन आपण या ठिकाणी कव्हर करतोय. सांगा व्हॅल्यू ऑफ पोरोसिटी अँड वाईड रेशो ई मे बी. येस. आता बघा इथं बऱ्याच जणांचा गोंधळ होतोय. ओके, काही टाकताय, काही त्या ठिकाणी गोंधळ होतोय. आता लक्षात घ्या परत या ठिकाणी याला कसं डील करायचं. याला कसं डील करायचं बघा. बघा व्हॅल्यू ऑफ पोरोसिटी आपल्याला माहिती आहे बेटा, तर पोरोसिटीची रेंज आपल्याला माहिती आहे. आता ज्यांना माहिती आहे त्यांना रेंज माहिती आहे, रेंजवरून तुम्हाला कळून जाणार. ओके, मी आता एक रेंजवरून सांगतो आणि दुसरं कशावरून सांगतो या ठिकाणी, मग परत कन्सेप्टवरून. बघा रेंज काय होती आपली या ठिकाणी ग्रेटर दॅन 0 आणि या ठिकाणी काय होतं रे लेस दॅन 1 होतं तुमची पोरोसिटी. ओके, पोरोसिटी बघा आता पोरोसिटीचा फॉर्म्युला काय असतो या ठिकाणी बेटा, व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड डिवाइडेड बाय टोटल व्हॉल्यूम. ओके, व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड डिवाइडेड बाय टोटल व्हॉल्यूम. आता या ठिकाणी ही रेंज पण माहिती आहे तुम्हाला, म्हणजे याचा अर्थ काय कळतं तुम्हाला की एन हा लेस दॅन 1 असायला पाहिजे. जर ही तुम्हाला कन्सेप्ट इथून जर डायरेक्टली रेंज पार्ट आहे तुमची, तर त्या केसमध्ये एन हा लेस दॅन 1 आहे असं कळतं, पण पार्ट नाही रेंज तुमची. मग त्या केसमध्ये तुम्हाला फॉर्म्युलाचा पार्ट आहे ना, व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड डिवाइडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ सॉइल. मग मला सांगा व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड हे व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड एखाद्या सॉइलमध्ये सॉइलच्या व्हॉल्यूमच्या बरोबर होऊ शकतात का? येस बेटा, व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड हे टोटल व्हॉल्यूम ऑफ सॉइल एवढे होऊ शकता का? हां, म्हणजे जेवढे तुमचे सॉइल आहेत तेवढीच व्हाईट्स आहे, म्हणजे याचा अर्थ पूर्ण व्हाईट्सच आहे. याचा अर्थ सॉलिड नाहीच आहे. जर सॉलिड नाहीचे बेटा ती सॉइल होईल का? पॉसिबल आहे का सर? तर पॉसिबल नाहीये. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड जे आहे बेटा हे तुमचे कधीच व्हॉल्यूम टोटल व्हॉल्यूम ऑफ सॉइल एवढे होणार नाही. एवढं लक्षात ठेवा. त्याच्यापेक्षा कमी, कारण की थोडेफार सॉलिड तर असणार झाले. टोटल व्हॉल्यूम काय असतं रे? टोटल व्हॉल्यूम असतं व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड प्लस व्हॉल्यूम ऑफ सॉलिड असतं.
ओके. मग आता व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड प्लस व्हॉल्यूम ऑफ सॉलिड म्हणजे जर सॉलिड म्हणजे व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड हे व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड हे तुमच्या टोटल व्हॉल्यूम ऑफ सॉलिड असेल म्हणजे याचा अर्थ व्हॉल्यूम ऑफ सॉलिड 0 आणि एखाद्या सॉलिडमध्ये सॉलिड 0 होऊ शकते का? तर अजिबात होऊ शकत नाही. म्हणजे या ठिकाणी व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड हे टोटल व्हॉल्यूम ऑफ सॉलिड राहणार नाहीये. मग याचा अर्थ जर हे सारखं राहू शकत नाही म्हणजे याचा अर्थ हे 1 सुद्धा येऊ शकत नाहीये. म्हणजे हा तुमचा n जो आहे तो 1 सुद्धा येऊ शकत नाहीये व हा 1 नसणार आहे. 1 नसणार आहे म्हणजे 1 पेक्षा कसं असणार आहे? नक्कीच कमी असणार आहे. मग या ठिकाणी सुद्धा तुम्ही लिहू शकता की पोरोसिटी इज लेस दॅन 1. ओके. इटा जो आहे बेटा तुमचा हा इटा तुमचा हा 1 पेक्षा छोटा आहे. इथून पण कळतं आणि असं पण कळतं. म्हणजे आता तुम्हाला जिथं पण n हा इक्वल किंवा ग्रेटर दिसेल तो कट करायचा ऑप्शन. बघा इथं ऑप्शन नंबर 1 मध्ये हा काय दिलाय? ग्रेटर दिलाय. आपल्याला माहिती आहे तो इक्वलच नसतो. ग्रेटर काय असणार रे? म्हणजे हा 1 कटला. नंतर या ठिकाणी बघा इथं लेस दॅन दिलाय ठीक आहे. इथं लेस दॅन दिलाय ठीक आहे. इथं ग्रेटर दॅन दिलाय म्हणजे हा ऑप्शन कटला. 2 ऑप्शन कटले 50-50 मध्ये खेळा. आता 50 खेळताना बघा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी n लेस दॅन 1 आहे, n लेस दॅन 1 आहे. याला चेक करायची गरज नाहीये. म्हणून चेक करायचं आहे ई लेस दॅन 1 और ई इज ग्रेटर दॅन 1. आता आपण बघितलं की ई हा तुमचा 1 पेक्षा जास्त असू शकतो. म्हणून ऑप्शन नंबर 3 तुमचं काय असणार आहे बेटा? करेक्ट 1 असणार आहे. ठीक आहे. ऑप्शन नंबर 3 तुमचं करेक्ट असणार आहे. ठीक आहे. आता जसं जसं आपण समोर जाऊ बेटा तसं तसं मी या ठिकाणी आता थोडंसं स्पीड पकडणार आहे. कारण या ठिकाणी आता मी थोडं बेसिक पासून घेतो. या ठिकाणी सुद्धा क्वेश्चन सॉल्व्ह करताना एक मला बेसिक अप्रोच पण सांगायचा होता म्हणून बेसिक पासून घेतोय. जसं जसं आता मी ज्या गोष्टी ऑलरेडी मी डिक्टेट केल्या तर नेक्स्ट लेक्चरमध्ये म्हणा किंवा नेक्स्ट क्वेश्चनमध्ये म्हणा मी परत ते डिक्टेट करणार नाही. मग मी डायरेक्टली म्हणा ई आता तुमचा ग्रेटर दॅन 1 असू शकतो. तुमचा वॉटर करंट हा ग्रेटर दॅन 1 असू शकतो. परत ते सांगणार नाही मी कसा असतो कसा नसतो. ठीक आहे. चला एमपीएससी मधला हा क्वेश्चन आहे. एवढा सॉल्व्ह करा. बघू द्या एकदा मला. चला चला एवढा क्वेश्चन सॉल्व्ह करा एमपीएससी मधला. क्वेश्चन नंबर 10. ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 10 या ठिकाणी बघा मॅच द फॉलोइंग एमपीएससी मधला हा क्वेश्चन आहे. लिस्ट फर्स्ट आहे तुमची सॉइलच्या प्रॉपर्टी दिल्या या ठिकाणी फॉइल रेशो झालं युनिफॉर्मिटी कोएफिशियंट झालं पोरोसिटी झालं या प्रॉपर्टी दिल्या सॉइलच्या आणि लिस्ट सेकंड मध्ये दिले रेंज ऑफ सॉइल प्रॉपर्टी. ठीक आहे. रेंज ऑफ सॉइल प्रॉपर्टीच्या दिल्या त्यांची रेंज काय असू शकते? ओके. रेंज आपण बघितली 0 to 1 पेक्षा जास्त ती रेंज. बघा आता ऑप्शन या ठिकाणी ए दिलाय व्हॉइड रेशो त्यानंतर समोर दिलंय ऑलवेज मोर दॅन 1. ऑप्शन बी आहे युनिफॉर्मिटी कोएफिशियंट तर या ठिकाणी कॅन बी मोर दॅन 1. पोरोसिटी आहे तर ऑलवेज लेस दॅन 1. मग आता हे समोरासमोर दिलं म्हणजे समोरासमोरवाले बरोबर असणार का? जर बरोबर असते क्वेश्चन कशाला दिला असता? म्हणजे याचा अर्थ व्हाईड रेशोचं जोड्या लावायचे आहे ना आपल्याला. तर व्हाईड रेशोचं हे 2 असू शकतं तर व्हाईड रेशोचं हे 3 सुद्धा असू शकतं आणि व्हाईड रेशोचं 1 सुद्धा असू शकतं. ओके. तसंच युनिफॉर्मिटी कोएफिशियंटचं पण 1, 2, 3 ऑप्शन असू शकतं. ठीक आहे. याच्यामुळे काही असं नाही की समोरच्या समोरच उत्तर असणार आहे. हे आता जोड्या लावाय आपण लहानपणापासून खेळत आलोय. ठीक आहे. आणि बेटा सगळ्यात सोपा जर क्वेश्चन असेल एमपीएससीचा सगळ्यात सोपा क्वेश्चन म्हणजे फॉर्मॅट क्वेश्चनचा तर असे असतात. ओके. हे जे क्वेश्चनचा फॉर्मॅट दिसतो ना हा खूप सिंपल असतो. कारण की तुम्हाला या ठिकाणी बघा 3 क्वेश्चन या एकाच क्वेश्चनमध्ये दिसत आहे. 3 असू शकतात कधी-कधी 4 असू शकतात. मग या ठिकाणी तुम्हाला जर कधी 1 किंवा 2 जरी माहित असेल तरी हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करता येतो. व्यवस्थित त्या ठिकाणी शिकून घ्या बेटा. गेट असेल, यूपीएससी असेल किंवा एमपीएससी मध्ये जर कधी असे क्वेश्चन येत आहे तर त्या केसमध्ये याला कसं सॉल्व्ह करायचं. तुम्हाला काही गोष्टी जरी माहित नसेल मी बोललो तुम्हाला सुरुवातीला जर काही गोष्टी माहित पण नसेल त्या केसमध्ये सुद्धा तुम्ही याला सॉल्व्ह करू शकता. कसं बघा आता. ओके. आता उत्तर तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा एकदा सांगा बरं. टाका मला उत्तर टाका. चलो टाका. आणि बघा उत्तर देताना आता कसं द्यायचं बघा. ओके. आता ज्यांना माहित नाही मी पाठ्यमागच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या सिरीजमध्ये सांगितलं तुम्हाला. ओके. बघा तुम्हाला काय करायचं आहे ए बी सी आहे हे ए बी सी म्हणजे हे ए बी सी आणि याचे उत्तर आहे 1 2 3 तुम्हाला जोड्या लावायचे आहे. म्हणजे एचं उत्तर किती असेल? एचं उत्तर 1 असेल का 3 असेल का 3 असेल का 2 असेल का लाईक दॅट. ओके. समजा एचं उत्तर समजा या एचं उत्तर निघलं काय रे 3 निघलं. काय निघलं 3. म्हणजे याचा अर्थ हा ऑप्शन बी आणि हा ऑप्शन सी तुमचा मे बी करेक्ट असू शकतो. कारण की एचं उत्तर 3 आहे ना 1 आणि 2 तर नसणार आहे. म्हणजे बी किंवा सी असणार. मग चेक करायचं बीचं आन्सर किती असणार आहे. तर बीचं बघा या ठिकाणी मग बीचं समजा 1 निघलं तर मग बीचं 1 म्हणजे हे निघलं बीचं 1 म्हणजे हे तुमचं म्हणजे याचा अर्थ तुमचा सी उत्तर काय असणार बरोबर. तिसरं चेक करायची गरज पण नाही आपल्याला. ठीक आहे. तर या प्रकारे तुम्हाला हे सॉल्व्ह करायचं आहे. बऱ्याच जणांना माहित पण नसेल की यार हे असं पण असतं का. ठीक आहे. असू द्या आता काहीतरी करणार. ठीक आहे. सांगा रे. खबर डोकर चक्र होतंय खरे. खूप सिंपल आहे रे खूप सिंपल आहे. हा क्वेश्चन तर खूप सिंपल आहे.
बघा आता किती सिंपल आहे बघा. आता इकडे लक्ष द्या, तुम्हाला वाईड रेशो माहित आहे, पोरोसिटी माहित आहे, युनिफॉर्मिटी कोएफिशियंट तुम्हाला माहित नाहीये कारण की मी हा शिकवला नाही आणखी. ठीक आहे, युनिफॉर्मिटी कोएफिशियंट मला माहित नाही आणि तुम्हाला पण माहित नाही. मग ठीक आहे, आता माहित नाही सोडून देणार आपण. पण आपलं ए आणि सी दोन्ही माहित आहे, तर याच्यावर तर आपला क्वेश्चन तर सॉल्व्ह होऊ शकतो इथं. ठीक आहे, पण समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादा नसेल माहित तर तुम्ही 50-50 मध्ये पण येऊ शकता मे बी, किंवा एकाच याच्यामध्ये तुम्हाला आन्सर पण मिळू शकतं. कसं ते बघा. आता वाईड रेशो सगळ्यांना माहिती आहे. वाईड रेशो बघा, आता वाईड रेशोचं उत्तर चेक करा की या 1 2 3 पैकी नेमकं काय असणार. मग वाईड रेशो जो असतो तुमचा बेटा व्हॉल्यूम ऑफ वाईड डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉलिड ऑलवेज मोर दॅन 1. हा ऑलवेज मोर दॅन 1 असतो का रे? आपण जर वाईड रेशोची रेंज बघितली इज ग्रेटर दॅन 0, तर इज ग्रेटर दॅन 0 आहे म्हणजे ऑलवेज मोर दॅन 1 असतो का? तर नाही बेटा. म्हणजे तुमच्या एचं उत्तर जे आहे बेटा हे 1 नसणार आहे. ओके, 1 नसणार आहे. ओके, एचं उत्तर हे 1 नाहीये. किंवा तुम्ही याला असं लिहू शकता. ओके, तुम्ही लिहत चाला बरं का. असं मी तुम्हाला सिम्प्लिफाय करण्यासाठी सांगतो. तुम्ही लिहिले तरी चालतं, चांगलं असतं असं, की एचं उत्तर जे आहे ना बेटा हे 1 नसणार आहे. आता बघा या ठिकाणी एचं उत्तर बघा खाली दिलंय 2 ऑप्शन, मी 3 ऑप्शन वाचतो डायरेक्टली. ऑलवेज लेस दॅन 1. हा तुमचा ई जो आहे बेटा हा लेस दॅन 1 असतो का रे? ओके, ऑलवेज लेस दॅन 1 असतो का? हा नाही, तो कॅन बी मोर दॅन 1. तर तो 0 पेक्षा जास्त किंवा 1 पेक्षा जास्त सुद्धा असू शकतो. म्हणजे याचं 3 सुद्धा उत्तर नसणार आहे. ऑलवेज लेस दॅन काय रे? ऑलवेज लेस दॅन 1 हे नसणार आहे, की हा 1 पेक्षा नेहमी कमी असेल असं नाहीये. हा जो ई आहे तुमचा हा मे ग्रेटर दॅन 100 किंवा 1 पेक्षा हा तो जास्त असू शकतो. म्हणजे कॅन बी मोर दॅन 1. म्हणजे एचं उत्तर काय आहे बेटा? करेक्ट. तर एचं उत्तर आहे 2. हे बघायचं. मग एचं उत्तर 2 बघा कुठं कुठं दिसतंय. तर एचं उत्तर 2 इथं नाहीये म्हणजे कटला ऑप्शन. तर इथं पण 2 नाही म्हणजे कटला ऑप्शन. इथं पण 2 नाही म्हणजे कटला ऑप्शन. या ठिकाणी फक्त एकट्या ठिकाणी डी मध्येच उत्तर आहे तुमचं. तर डी एचं उत्तर 2 फक्त डी मध्ये आहे म्हणून ऑप्शन डी तुमचा. बघा खालचे तर वाचायची पण गरज नाही पडली आपल्याला. ओके, एमपीएससी मधला क्वेश्चन आहे. खालचे वाचायची पण गरज नाही पडली. वाईड रेशो तुमचा कॅन बी मोर दॅन 1. बस संपला इथं विषय. ठीक आहे, कळालं? त्या ठिकाणी तुम्हाला या प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता बघा युनिफॉर्मिटी कोएफिशियंट तुम्हाला माहित नाही, सोडून द्या. पण पोरोसिटी माहिती आहे. तर पोरोसिटी बद्दल बघा इथं सेंटेन्स कोणतं करेक्ट असू शकतं? ऑलवेज मोर दॅन 1 पोरोसिटी. ओके, कॅन बी मोर दॅन आणि ऑलवेज लेस दॅन 1. बघा पोरोसिटीची रेंज आपण बघितली होती की ही 0 पेक्षा जास्त आणि लेस दॅन 1 असतं. म्हणजे ही ऑलवेज लेस दॅन 1 असते. म्हणजे पोरोसिटीचं उत्तर काय असायला पाहिजे? 3. तर इथं आहे म्हणजे करेक्ट आहे. तुम्ही या प्रकारे व्हेरीफाय सुद्धा करू शकता याला. ठीक आहे, म्हणजे आता तुमचं उत्तर बरोबर असणार. जर सीचं 3 आणि एचं जर 2 असेल बेटा तर बीचं नक्कीच 1 असणार. ह्याच्यामध्ये काही डाऊट नाही. ओके, बघा आता युनिफॉर्मिटी कोएफिशियंट ऑलवेज मोर दॅन 1. ओके, आता युनिफॉर्मिटी कोएफिशियंट तुम्हाला माहित नाही त्याच्यामुळे मी सांगत नाही जास्त. पण या ठिकाणी जो ऑप्शन दिलाय बघा, या ठिकाणी काय दिलाय रे? ऑलवेज मोर दॅन 1. तर युनिफॉर्मिटी कोएफिशियंट जर तुम्ही बघितला तर हा 1 सुद्धा असतो बरं का. हा इक्वल टू 1 सुद्धा असतो आणि 1 पेक्षा जास्त असतो. ठीक आहे, फक्त 1 पेक्षा कमी नसतो. मग या ठिकाणी ऑप्शन देताना त्यांनी असं म्हटलं असतं तर चांगलं वाटलं असतं की इट ऑलवेज 1 ऑर मोर दॅन 1. तर मग या ठिकाणी करेक्ट असतं. पण ठीक आहे, थोडंफार होतं इकडे तिकडे. तर ऑलवेज मोर दॅन 1 तुम्ही म्हणू शकता, पण 1 पण असतं हे लक्षात ठेवा. हे सगळं समोर बघायचं आपल्याला त्यावेळेस. बघू आपण. ठीक आहे, आता सोडून दे त्याला. चला स्क्रीनशॉट घ्या फास्टमध्ये. डी तुमचं करेक्ट उत्तर आहे. घेतला बघा, क्वेश्चन भरपूर सॉल्व्ह करायचे बरं का आपल्याला. क्वेश्चन भरपूर सॉल्व्ह करायचे आणि व्यवस्थित प्रॅक्टिस होती तुमची बेटा. तुम्हाला परत त्या ठिकाणी मागचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन वाचायची पण गरज नाही. एवढे क्वेश्चन मी तुमच्याकडून त्या ठिकाणी सॉल्व्ह करून घेतोय. ठीक आहे, पण तुमचा सपोर्ट असला पाहिजे बेटा. जर तुम्ही सपोर्ट नाही केलं बेटा तर मग त्या ठिकाणी मग मी थोडंसं कंजूसी करेल देताना. चला आता किती मला टाइम बघू द्या एकदा. ठीक आहे, बरं आता हे जे क्वेश्चन आहे बेटा हे वाले क्वेश्चन आता आपण हे नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करू. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी आपण जास्त आता एक्सप्लेन करणार नाही मी, म्हणजे जे की ऑलरेडी एक्सप्लेन केलं ते नाही करणार. बाकीचं जिथं जिथं नवीन कन्सेप्ट तिथं तिथं मी एक्सप्लेन करणार. इथं मग परत ट्रायंगल वगैरे एकदा सॉल्व्ह करून बघा बरं का. चला ट्राय करा. ट्राय करा फास्टमध्ये लवकर. हे 2 सॉल्व्ह करा. 2 सॉल्व्ह करा. 2 सॉल्व्ह करा आणि याच्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या उत्तर. कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाका. सॉल्व्ह करा सगळ्यांनी आणि कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाकून द्यायचं तुम्हाला सगळ्यांनी. ठीक आहे, जे रेकॉर्डेड करता त्यांनी पॉज करा, सॉल्व्ह करा आणि कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या. नेक्स्ट येताना त्यावेळेस आपण ते बघू काय काय उत्तर येतं. मी इथं वेळ घालणार नाही आहे, तुम्ही आता सॉल्व्ह करून टाकून द्या. ठीक आहे, आता आपण या ठिकाणी थांबूया. ओके, पण एक काम करा सगळ्यांनी, जर व्हिडिओ आवडतोय तर बेटा लाईक करा. ओके, जर मी तुमच्यासाठी मला खरंच वाटतं की खरंच सर मेहनत घेते आपल्यासाठी तर व्हिडिओ लाईक करा आणि मॅक्झिमम मुलांना हा व्हिडिओ शेअर करा. मॅक्झिमम मुलांना ग्रुप असेल तुमची त्याच्यावरती शेअर करा आणि मनापासून करा बेटा. ठीक आहे, प्रामाणिकपणे करा.
जेवढे काही ग्रुप असेल तुमच्या कॉलेजचे बेटा, तुम्ही काही फालतू गोष्टी शेअर करत नाही. ओके, तुम्ही काही या ठिकाणी एखादं गाणं, एखादा पिक्चर शेअर नाही करताय. ओके, कॉमेडी नाही शेअर करताय. त्यांच्या कामाचंच असणार आहे आणि तुम्ही शेअर कोणाला करणार? तुमचे मित्र म्हणजे तुमचे ज्याचं डिप्लोमा वगैरे झाला असणार, डिग्री झाली असणार किंवा डिग्री करतायत त्यांना शेअर करणार. त्यांच्या कामाचंच आहे सगळं. आता त्यांना घ्यायचं की नाही घ्यायचं हे ते ठरवतील. ओके, पण तुम्ही तुमचं काम करा फक्त. ठीक आहे, चला. ओके, बघा याचा होईल फायदा जर एखाद्याचा 2-4 मार्कांना जर कधी समजा एखाद्याच पोस्ट राहिली आणि जर ह्या क्वेश्चनचा फायदा जर त्याला होतोय, ओके, जर ते 1-2 क्वेश्चन राहती तर ती इथून कव्हर होतंय, तर त्या केसमध्ये त्याची पोस्ट निघून जाईल, त्याला फायदा होईल. ओके, आणि जर तो तुमच्यामुळे होतोय तर चांगलंच आहे. कर भला तो हो भला. नाहीतर मग आकडू तर भरपूर जण असतात आकडू. कशाला उगाच दुसऱ्यांना नॉलेज, असा विचार नका ठेवत. हां, चला चला शेअर करा सगळ्यांनी आणि एंड करा. बाकीचे क्वेश्चन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ.